हॅलो, 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 नमस्कार आणि काही पणच्या या पहिल्या एपिसोड 1 मध्ये तुमचं स्वागत. माझं नाव आहे सागर जोशी. माझं नाव सांगण्याआधी हे काही पण काय आहे? काही पण. असं कसं नाही? काही पण? काही पण. कारण या चॅनलवरती तुम्ही काही पण बघू शकता. कारण आम्ही काही पण पोस्ट करू शकतो. बापरे! पहिला एपिसोड आम्ही लवकरच सांगू तुम्हाला काय नक्की असणार आहे या एपिसोडमध्ये. बट त्याच्या आधी ओके. चालेल मी का? आता नाव त्यांनी तुझं सांगू. नाव ऐकलेलं चालेल असं असं मला तरी वाटतं. हॅलो, हॅलो, हॅलो. नमस्कार, नमस्कार. काही पणच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आणि मी निमिषा केसकर जोशी. आय एम द हाफ जोशी इन धिस 1.5 जोशी. हे ऑफिशियली नाहीये बरं का अजून. म्हणजे ऑफिशियली आहे, पण नाव नाही ऑफिशियली केलेलं. मी जोक म्हणत होते, की हे कसे दीड शहाणे जोशी आहेत. अच्छा, तू अडीच आहेस का मग? तिचे बाबा तिला निमिषा जोशीच म्हणतात बाय द वे. त्यांनी असं ठरवून टाकलेलं आहे, की अभी इट्स नॉट माय रिस्पॉन्सिबिलिटी एनीमोर. ते असं काही कुरिअरनी वगैरे पाठवलं पुण्याहून इकडे, की पण त्याच्यावरती निमिषा जोशी लिहितो. रिसेंटली एक आम्ही विमानाचं तिकीट काढलंय त्याच्यावरती पण तिचं नाव निमिषा निमिषा जोशी लिहिलेलं आहे. त्याच्यासाठी मी डॉक्युमेंट काय दाखवू? काहीच नाहीये. कुठलंच ना आधार कार्ड, ना ड्रायव्हर्स लायसन्स, ना पासपोर्ट कशावरही हे नाव नाहीच आहे. सो मंगळसूत्र आहे ते दाखवून ब्लॅकमेल करू काय? वाट्या दाखवायच्या मंगळसूत्राच्या की ते सीआरपीएफवाले येऊ देतात आतमध्ये. गॉड! सॉरी सीआरपीएफ. सार्कास्टिक आहे. तर या चॅनलचा पॉडकास्ट नाही म्हणणार कारण तुम्ही काही पण बघू शकता याच्यावरती कारण आम्ही काही पण पोस्ट करणार आहोत. तर चॅनलवरती करणार काय काय आपण मी स्टँडअप कॉमेडियन आहे. सो काही स्टँडअप कॉमेडीचे व्हिडिओ येऊ शकतील. आज बसून करतोय. एक खरं होतं, एक खोटं होतं. जर ओळखता आलं असेल तर खूप भारी काम केलंय. ओळखता आलं तर तुम्ही तिसरी पास आहात. मी कविता करते आणि कॉमेडी कविता नाही, खऱ्या-खऱ्या करते, सीरियसवाल्या वगैरे. आणि यावर्षी मी नक्की पब्लिश करणार आहे. सो लवकरच पुस्तकावरती पण आम्ही एक पॉडकास्ट घेऊन येऊ. पण फिंगर्स नक्की काय क्रॉस्ड. काय करणार आहे आपण याच्यामध्ये? ठीक आहे, आज आम्ही एक पॉडकास्टच करतोय. बट आय थिंक त्याच्या विषयावर सॉरी. यायच्या आधी आय थिंक आपण सांगायला पाहिजे, की आपल्यालाही माहीत नाही आपण काय नाही, करणार आम्हाला नाही माहिती. आहे. आम्ही ॲक्चुअली विचार केला होता, की काहीतरी करायला पाहिजे, काहीतरी क्रिएटिव्ह आउटलेट पाहिजे कारण आम्ही दोघेही जॉब करतो. आणि मग म्हटलं, की आपण सुरू काय करायचं? काही पण. आणि या नावाने म्हणून आम्ही चॅनल सुरू करतोय. याच्यावरती माझ्या मते, मला नक्की माहीत नाही, पण माझ्या मते तुम्ही कदाचित ट्रॅव्हल ब्लॉग्स असू शकतात. ट्रॅव्हल ब्लॉग काय असतं? व्लॉग. हां, येस, तेच थँक यू. ट्रॅव्हल ब्लॉग. सॉरी. कसं आणि वाईफ होण्याचं कसं कर्तव्य पार पाडते. जन्मसिद्ध अधिकार आहे माझा तो बजावायलाच पाहिजे. अजून काय? अजून काय? तू स्टँड-अप कॉमेडी करशील येस. किंवा काहीतरी सो तसं स्टँड-अप कॉमेडी. कॉमेडी, कविता, ट्रॅव्हल हं. व्लॉग्स. हेल्थ टिप्स मे बी आम्ही दोघं जरा सध्या सीरियस येस. आहेत हेल्थच्या येस, येस, बाबतीत. येस. आम्ही आत्ता पण ग्रीन टी पितोय हं, ह्याच्यात. हं. सो काही पण होऊ शकतं. बघूया. एपिसोड 1 सुरू करूया. एपिसोड 2 मध्ये काहीही होऊ शकतं. सो काही पणच्या या पहिल्या एपिसोडचा श्री गणेशा करूया आणि सुरुवात करूया या एपिसोडची. हे आज सो मदर्स डे आहे. आज मदर्स डे. हो, आम्ही ज्या दिवशी रेकॉर्ड करतोय, फायनली रेकॉर्ड करतोय. कारण 2 आठवडे आम्ही रेकॉर्ड करायचा प्रयत्न करतोय, पण काही ना काहीतरी प्रोक्रॅस्टिनेशन येस. सगळ्यांमध्येच असतं. आणि आता रात्रीचे 10 वाजले. म्हणजे 10:15. काल सॅटर्डे सकाळपासून ठरवता वीकेंड संपला आता. म्हणजे येस. संपला अजून आम्ही काही पार्टी करत नाही. नाही. डू वी लुक लाईक पार्टी पीपल? आय डू. कारण शर्ट मीच घेतलाय. सो आय एम द पार्टी पर्सन. बट उद्या काय म्हणतात ना, आता उद्या सकाळी नाही, आपलं ऑफिस तसं थोडं उशिरा असतं. येस. साधारण 1-1.5 वाजता सुरू करतो. तर थोडासा आराम आहे उद्या. मंडे लवकर मंडे सुरू होत नाही. बट थोडासा वेळ आहे. सो आता असं वाटलं की ठीक आहे. पुढचं साधारण 35 मिनिटं 40 मिनिटं आपण काहीतरी टाइमपास भंकस करूया. ठीक आहे. माझं वाक्य संपलं नव्हतं, पण ठीक मग आहे. काय? नाही जन्मसिद्ध सांग. नाही अधिकार आता आहे सांगच. ना. नाही आता सांग काय वाक्य होतं आता ते? नाही. नाही, कारण ऑलमोस्ट 5 मिनिटं झालेत आणि आपण अजून यांना सांगितलं नाही, की आपण बोलणार कशाबद्दल आणि फक्त उद्या काय आहे आणि उद्या कसली भाजी आहे आणि उद्या कशी कोशिंबीर आहे याच्याबद्दलच बोलतोय.
गळ्यात 5 आता मिनिटं आम्ही होऊन काही गेलेली आहेत. बोलू नाही शकत आहे, सॉरी. आज आम्ही पछाडलेला चा मूव्ही रिव्ह्यू करणार आहोत. पछाडलेला पछाडलेलाचा मूव्ही रिव्ह्यू. मू पहिला एपिसोड कसा करायचा त्याच्यावरती आम्ही खूप विचार केला आणि शेवटी बायकोनी म्हटलं, की पछाडलेल्या मूव्हीवरती करायचा म्हटल्यावरती करायलाच लागतो. का करतोय आपण पछाडलेल्या मूव्हीवरती? बिकॉज मराठी मूव्हीनी सुरुवात करायची होती. ओके. सो एक मिनिट. सो मराठी मूव्हीनी सुरुवात करायची होती याचा अर्थ आपण अं, या चॅनलवरती कंटेंट फक्त मराठीच टाकणार आहे का? काही पण टाकू काही पण शकता. टाकू शकतो. बट मराठी, इंग्रजी, हिंदी कुठल्याही भाषेमध्ये कंटेंट येऊ शकतो. स्पॅनिश, स्पॅनिश, जर्मन. जर्मन, स्वाहिली पहिली येतं तुला? नाही पण बोलायला काय जातं. तसंही आम्हालाही माहिती नाही. तुम्हाला तरी कुठे माहिती आहे आम्ही काय करणार आहे ते. अरे ओके. बट या वेगवेगळ्या भाषांमध्ये कंटेंट घेऊन येऊ. तुम्हाला मोस्ट लाइकली या तिन्ही भाषा येतात. आम्ही आत्तापर्यंत ज्या बोलल्या त्या. अं, तर परत येऊया आपल्या पछाडलेला हा असा मूव्ही आहे जो मोस्टली सगळ्यांनी बघितलेला असेल. सो आपल्या पहिल्या एपिसोडला तरी थोडीफार व्ह्यूअरशिप मिळेल. म्हणजे आपल्या घरचेच आपण जे ज्यांना जबरदस्ती बसवणार आहे बघायला, कदाचित त्याच्या पलीकडे कोणीतरी बघेल. येस. फिंगर्स क्रॉस्ड. आणि तुम्ही पण जर त्याच्यातले काही असाल जे असे मेनस्ट्रीम मूव्हीज बघत नाही, डोंट वरी, आय फील यू, आय एम वन ऑफ दोज. हा ज्या मूव्हीचं नाव घेतो, तो मूव्ही मी बघितलेला नसतो. आणि इट्स द युजुअल थिंग की डाय हार्ड नाही बघितला, लॉर्ड ऑफ द रिंग्स नाही बघितलं. बट मी हॅरी स्टार पॉटर वॉर्स. बघितलंय. मी गेम ऑफ थ्रोन्स बघितलंय, जे यांनी बघितलेलं स्टार नाहीये. वॉर्स आणि स्टार ट्रेकमध्ये काय फरक असतो? ते तुला तरी सांगता येतं का? मला तो सांगतो, पण मी नाही सांगणार. चीटिंग. बट एनिवेज पछाडलेलं बघायचं आपण ठरवलं. असं रँडमली कधीतरी गाडीत जाताना ठरवलं ना, नाही यार पछाडलेल्यावर पहिला सो एपिसोड. नाही, आय टेल यू की असं बरेचदा होतं की जे मूव्हीज मी बघते आणि मला खूप आवडतात त्यातले मी डायलॉग्स कायम म्हणत असते. कायम. अगेन काय आणि म. सोड तो रे सोड. तर त्या दिवशी असंच झालं की आम्ही गाडीतनं कुठेतरी चाललो होतो आणि काहीतरी भारत वाचलं आणि मी येईन परत म्हणलं. सो असं 2-3दा सलग झालं आणि मग असं झालं की पछाडलेला बघायलाच पाहिजे. येस. बरेच तुमच्यापैकी वर्ष ज्यांनी कोणी झाले अजून तर. बघितलेला नाहीये, जे खूप कमी जण आहेत पण खूप निमिषाचे प्रिय लोक आहेत. कुठे राहता तुम्ही? कुठल्या दगडाखाली राहता? का बघितलं नाहीये पछाडलेला? असे का आहात तुम्ही? जाऊ दे याचे तुम्ही याच्याकडे फारसं लक्ष देऊ नका अशा बाबतीत. बट हा चांगले मूव्ही रेकमेंडेशन्स देतो आणि मी पण देते. फक्त मी थोडे असे सायको थ्रिलर टाईप देते. हा थोडा Yes. मेन स्ट्रीम ऍक्शन बॉर्डर बघितला का नाही असं विचारतो. सो यू गेट द जिस्ट. या. ओके. कारण मला त्याच्यामध्ये ॲक्शन हिरो म्हणजे स्वतःमध्ये दिसतात. याला स्वतःमध्ये मर्डरर दिसतात. या भूत दिसतात. काही असू शकतं. आणि या काही पण मुळे मला आता खरं कळणार आहे की हा माझ्या बाबतीत काय मला ते विचार खरं करतो. बोलता येत नाही ते तुमच्याशी बोलतोय. मी पण करायला पाहिजे का तसं? काय माहिती बघू. ओके. पछाडलेला. तू पहिल्यांदा कधी ऐकलंस पछाडलेल्या बाबतीत? पछाडलेला आलाय कधी पहिली गोष्ट म्हणजे 2004. मी केला होमवर्क. 2004 मध्ये आलाय. येस. माझ्या गोष्टी लक्षात राहत नाहीत त्याच्यामुळे मला बघायला लागतं. 2004 मध्ये मी काय करत होतो? मी नाशिकला होतो. 2004 मध्ये मी होतो 8वी मध्ये. 8वी मध्ये असताना पछाडलेला त्याकाळी असं ट्रेलर वगैरे एक YouTube वगैरे तर काही नव्हतंच पहिली गोष्ट म्हणजे त्याच्यामुळे ट्रेलर हा फक्त असं अल्फा मराठीवर तेव्हा अल्फा होता का झी होतं? आय डोंट नो. आय थिंक अल्फा मराठी होतं किंवा झी असेल आय डोंट नो. बट त्या चॅनलवरती लावायचं तेव्हा बघितलं असणार. थिएटरमध्ये नाही बघितला नक्की. पण आमच्या वडिलांचा एक खूप छान मित्र झाला होता. त्याचं नाशिकला एक सिटी लायब्ररीचं दुकान आहे. त्याच्यामुळे मला जर बरोबर आठवत असेल तर आय थिंक 8वीत होतो. पिक्चर आला. आय थिंक मग 8वी मध्ये किंवा 9वी मध्ये असताना त्याची सीडी पण आली. सो सीडी का DVD व्हॉटएव्हर. सो DVD भाड्याने घेतली आणि बघितला पिक्चर घरी. भाड्याचं विचारतात वेगळा पिक्चर आहे. बोलू आपण त्याच्याबद्दल. पण तुझं काय आहे? तुला काय आठवतंय? तो तू 8वीत होतास तर मी 5वी-6वीत असेन काहीतरी. सो त्या म्हणजे ते एज असं होतं की तुम्ही शाळेतल्या तुमच्या क्लासमेट्समुळे शाळेतल्या क्लासमेट आय नो सॉरी
क्लासमेट्समुळे वगैरे असे खूप इन्फ्लुअन्स व्हायचा किंवा तुम्ही असे सोसायटीत खाली खेळायला गेलात किंवा व्हॉटएव्हर तुमचं जे काही ॲज अ चाइल्ड जे काही सोशल सर्कल असतं, त्याच्यात जर तुम्हाला कोणी काहीतरी गोष्ट असं करून फुल सांगितलं, तर तुम्हाला असं वाटतं दिस इज इट, दिस इज द गॉस्पेल ट्रूथ आणि तुम्ही बघायलाच पाहिजे. सो थोडासा निश आहे किस्सा आणि आय थिंक मी तुला सांग, सांग. सांगितलं नाहीये. हो, नवीन. माझ्या वर्गात एक मुलगी होती आणि मी एकदा तिच्या घरी गेले होते. तर ती काय आम्ही जेवत होतो आणि ती जेवता-जेवता मला असं सांगत होती, "अरे, हा असा पिक्चर आलाय वगैरे" आणि तू म्हणलं तसं काही ट्रेलर वगैरे काही नसतं. वर्ड ऑफ माउथ असतं, जे काही असतं ते म्हणजे. किंवा पेपरमध्ये ते असं असतं ना, आई अजूनही हां, विचारते, येस. "हा इकडे लागलाय का कटआउट. पिक्चर?" हो, नाही कटआउट पण नाही. ते छोटे-छोटे पेपरमध्ये आय थिंक ॲड्स 4थ्या का यायचे. 5व्या येस, पानावरती येस. चौकोनी यायचं आणि त्याच्यावरती थिएटर्सची नावं होती आणि त्या थिएटर्सच्या नावाखाली वाराप्रमाणे किंवा वेळेप्रमाणे हे असायचं, की करेक्ट. मॅटिनी शो 8 वाजता का 9 वाजता हा वगैरे, वगैरे, वगैरे बरोबर, आणि मग बरोबर. तुम्ही असं एक करून सगळी थिएटर्स बघायची आणि बघायचं कुठल्या हं. थिएटरला जाते. एक्झॅक्टली. ओके. सो त्या सोर्सनी नाही मला हे समजलं बट माझ्या वर्गातली एक मैत्रीण होती. तिनी मला असं सांगितलं, की "मी बघू शकत नाही हा पिक्चर. इतका, इतका डेंजर स्केरी आहे." माझी म्हणजे तर तिने फुल बघितला फाटली. होता आणि ती म्हणत होती, "तू बघू शकत नाहीस." नाही, का ती स्वतःच तिने बघण्याचा प्रयत्न अच्छा, केला. अच्छा. तिला जमलं नाही ओके, बिकॉज ओके. ती खूप घाबरली. हं. आणि मग माझं असं झालं, की माझ्या घरी हॉरर मूव्हीज वगैरे खूप बघतात. आय थिंक तुम्हाला कळलं असेल आता की बघतात. त्याच्या घरी कुठले मूव्हीज बघतात आणि माझ्या घरी कुठले, हे कळलं असेल आता. बट सो या असं तिने मला सांगितलं. मग मी घरी वगैरे सांगितलं. मग असं की "हां, ठीक आहे बघूया." मग आय थिंक तू म्हणतोयस तसं सीडी आणून बघितला किंवा मग केबलचं एक चॅनल असायचं ना, कुठलंतरी असं सीरियल नाशिक केबल नेटवर्क. नाशिकच्या ओजी लोकांना आय थिंक NCN. आमच्याकडे ओम शांती होतं. हो. एक गंमत सांगते तर ते जे काका केबलचं दर महिन्यात पैसे घ्यायला यायचे ना, ते हां. थोडेसे लादेनसारखे दिसायचे. थोडेसे लादेन म्हणजे काय असतं? म्हणजे थोडीशीच दाढी होती पण. नाही. ते थोडासाच असं ते फेटा हे होता. कॉस्ट्यूम तसा नव्हता ना त्यांचा असं हो. रेग्युलर महाराष्ट्रीयन कपडे जे घालतात महाराष्ट्रीयन मुलं. लादेन. हे असं सगळं बोलल्यावरती ठीक आहे 12 मिनिटं झालेत. ओके, पहिल्या 10 मिनिटात बोललं सॉरी. नाही, की डिमॉनिटाईज नाही. अजून आम्ही मॉनिटाईज पण नाही झालो आणि ऑलरेडी डिमॉनिटाईज होतील अशा गोष्टी बोलतोय. काही पण. हं. अशा एनिवे. गोष्टी माझ्यावर लादू नको तू. ओके. काही सो पण. पछाडलेला तू सीडीवर बघितला. मी पण आयदर सीडीवर बघितला या किंवा केबलचं चॅनल जे असतं थिएटरमध्ये नक्की नाही बघितला. तिथे बघितला. थिएटरमध्ये खरं हॉरर मूव्ही मी थोडी नंतर-नंतर बघायला लागले बिकॉज हं, मला रिक्वेस्ट करण्याची तेवढी पॉवर मिळाली हं. म्हणजे तेवढी मी मोठी की झाले. थिएटरला जाऊया आणि बघूया असं. हो, सो कॉन्जरिंग वगैरे थिएटरला बघितले होते. पण पछाडलेला नाही बघितला. पछाडलेला घरी बघितलं. पछाडलेला नाव ऐकल्यावरती तुला असं काही रिकॉग्नाइज झालं का? कारण हे मला नक्की रिकॉग्नाइज झालं, की पछाडलेला एकदम झपाटलेल्यासारखंच नाव आहे हं, आणि महेश कोठारेचाच पिक्चर आहे. हं. त्याच्यामुळे म्हणजे काही ट्रेलर बघितले नाही, काही नाही. आय थिंक पेपरमध्ये कदाचित ते असं हाल्फ पेज किंवा असं क्वार्टर पेज ते हेच त्याच्यात आयडिया नक्कीच आली होती. कारण मला कोणी सांगितलं नाही, की हॉरर मूव्ही आहे काही. पण आयडिया आली होती, की हां, झपाटलेलाचा पार्ट 2 असू शकतो. करेक्ट. मलाही शकतो. तेच वाटलं होतं. म्हणजे हां. मी अझ्युम केलं तसं, बट तसं नव्हतं हं. किंवा विल फाइंड आउट ॲज वी गो अबाउट इट. ओके. सो आपण आता रिसेंटली परत कधी बघितलं पछाडलेला? मागच्या रविवारी. मागच्या रविवारी 1 आठवडा झाला. हं. कारण खूप दिवस होऊन गेले होते. मी पण आय थिंक वर्ष. मी टीव्हीवर पण आय थिंक बघितला नाहीये त्याच्यानंतर किंवा असा मध्येच कधीतरी लागला असेल, पण तो लागलेला तो बघून सुद्धा कदाचित असं 15 वर्ष झाली असतील. हां, एक्झॅक्टली. खूप वर्ष झाली दोघांनाही 10 पेक्षा बघून. जास्तच नक्कीच, नक्की. नक्कीच. हां. बट म्हणून काय असं एक हा एपिसोड करायचा म्हणून एक ॲट लीस्ट आपण बघू हं. एकत्र किंवा रिफ्रेशर म्हणून बघितला. येस. काय फर्स्ट थॉट्स काय आहेत? फर्स्ट थॉट्स सुरू करायच्या आधी एकतर तेव्हा जेवढा आवडला होता तेवढाच आत्ताही मला आवडलाय. सो वन लाइनर. हं. झालं का? हं. अच्छा. आय मीन विल गेट इंटू इट बट ओके. पहिलं फर्स्ट इम्प्रेशन तुझं काय हां. पहिलं? परत बघितल्यावरती एवढ्या वर्षांनी. खूप माहोल झाला येस, यार. येस. खूप माहोल झाला. ओके. ओके, पहिल्यांदा ज्यांना आवडला माहोल तेवढाच झाला आवडला. समजत नाही म्हणजे काय असतं? ते पुण्याचे नाहीयेत असं का? म्हणजे माहोल. म्हणजे भारी वाटलं. भारी पण नाही समजत. अरे यार, कोणाला नाही समजणार पण माहूर आणि भारी वाटलं हे. मला माहिती आहे. आय एम जस्ट बीइंग सेफ.
ओके. नाशिकच्या लोकांना तरी समजेल. आय एम प्रिटी शुअर मुंबईच्या लोकांनाही आय समजेल. मी कव्हर थिंक केलंय दोन्ही जागा. एक कॉन्ट्रोव्हर्शियल ओपिनियन असू शकतं की नाशिकची लोक पुण्याचं स्लँग डाबतात. या काय माहोल वाढीव नाशिकचं स्लँग नाही, पण आम्हाला कळतं. वाढीव वाढीव नाशिकचंच स्लँग. वाढीव हे नाशिकचंच स्लँग आहे. तुम्ही जर नाशिकचे आहात, माझे मित्र आहात किंवा ओळखता, तुम्ही कमेंट्समध्ये सांगा की वाढीव हे नाशिकचं स्लँग आहे की नाही. माझ्यामध्ये तरी आहे. अंकितची बायको, एक नंबर. रोहितची बायको आणि मुकुंदची लई बाहेर. बायको या तिघींना मी आता हाय म्हणते स्पेशली, आणि मला माहितीये त्या अग्री नाही करणार याच्यावर. म्हणजे तुझ्याबरोबर अग्री नाही करणार. बघूया. त्यातली एक नाशिकची आहे सर, त्याच्यामुळे तिला तरी करायलाच पाहिजे अग्री. दोघी औरंगाबादच्या आहेत, त्याच्यामुळे म्हणजे पुणं आवडत तेवढं नसणारच. असं आहे सो का? नाशिक येस. हं. एनिवेज वाढीव एक नंबर. बट बट या ज्यांनी रिसेंटली अजून आतापर्यंत बघितला नाहीये किंवा काय म्हणतो 2004 चा मूवी आहे आणि 2 तास 14 मिनिटांचा आहे. आपण हम्म. YouTube वर बघितला का आता? युट्यूबवर बघितला येस, कारण Free. कुठल्याच OTT वरती अवेलेबल नाहीये. आय थिंक फ्री फ्री झी मराठी नाही, सॉरी झी5. झी5 वरती त्याच्याकडे एंट्री आहे, पण ते असं करंटली नॉट अवेलेबल म्हणतात. सो काय राईट्सचा इश्यू आहे काय माहिती ते नाही. Amazon प्राईमनी पण नाटक सुरू केलंय बरं Yes. का, की काहीतरी दाखवतात असं अवेलेबल आहे आणि मग काहीतरी पीकॉक, लायन्स गेट अमकं-डमकं हम्म. पॉपअप होतं आणि परत पैसे मागतात. का Yeah. माहित इतकं पैसे कारण आपल्याकडे जेव्हा Amazon प्राईम आलं तेव्हा अमेरिकेत येऊन बरीच वर्ष झाली होती आणि अमेरिकेमध्ये सबस्क्रिप्शन बेसिसवरतीच चालतं. अमेरिकेमध्ये ॲक्च्युली तुम्ही Amazon प्राईम सुरू व्हायच्या आधी Amazonच्या रेग्युलर वेबसाईटवरती तुम्ही पिक्चर जसं आपण CD विकत घेऊ शकतो तसं तुम्ही रेंट करू शकायचे. Amazon व्हिडिओ नव्हतंच. बट तुम्हाला ऑप्शन होता की तुम्ही स्ट्रीम करू शकता रेंट. आपल्याकडे Amazonनी ते आणलंच नाही. डायरेक्ट Amazon प्राईम व्हिडिओ आणलं आणि त्या व्हिडिओमध्ये सुरुवातीला सगळं फ्रीमध्ये दिलं. हे नको बरेच बोलू, नको बोलू. ओके. Sorry. कदाचित नंतर खूप माझं काय करिअर पुढे गेल्यानंतर कदाचित हां, असं येस, येस. शो मिळू शकतो तू प्राईमवरती. त्याच्यामुळे तेवढा मी बोलणार मोठा नाही. बिलियनेअर झाल्यावर त्यांचं नाव घेऊ शकतो, ज्यांचं तू आत्ता एक्झाम्पल देणार. बट सुरुवातीला त्यांनी फ्रीमध्ये दिलं. असं दुसऱ्यांचं पण ऐकलंय आपण कोणीतरी, ज्यांनी फ्रीमध्ये दिलं आणि नंतर पैसे लावायला सुरुवात केले. काहीतरी एक लग्न-बिग्न झाल्यानंतर. त्याच्यामुळे जेफ बेझोसच्या मुलाचं लग्न झाल्यावर आपण बोलू. बट पछाडलेलाचं IMDb रेटिंग आहे 7.6 आउट ऑफ 10. म्हणजे बऱ्यापैकी चांगलं रेटिंग आहे. असायलाही हवं. आपणही तेवढंच देणार. आपण बघू ना. एपिसोडच्या शेवटी बघू. बट मी सिनॉप्सिस वाचतोय. कपल ऑफ लाईन्स. ज्यांनी बघितलाय मे बी तुम्हाला बघायला परत वाटेल किंवा मे बी तुम्ही सांगा की हा सिनॉप्सिस ॲक्च्युअली पिक्चर शी मॅच करतो की नाही ते. ठीक आहे. सो द सिनॉप्सिस इज 3 friends move to a mansion allocated by their employer. The mansion has a history of haunting. Soon, one of them is possessed by 4 ghosts who use him for their own intentions. बरोबर आहे. हां, ठीक आहे. म्हणजे प्रिटी ॲक्युरेट. सो हे जर तू आधी ह्याच्या बघितला नसतास मूव्ही हं. आणि हे डिस्क्रिप्शन तुला कोणीतरी सांगितलं असतं, तर तू आत्ता पहिल्यांदा बघितलं असतं. हं. फॉरगेट द कास्ट आणि एव्हरीथिंग, जस्ट या डिस्क्रिप्शन वरनं बघितलं असतं का? आय थिंक सो. आय थिंक मी सो. तर ऑफकोर्स बघितलं असतं. बट मग मी असं नाही, हॉरर मे मूव्ही बी नॉट. बघायला यू नो व्हॉट, नाही, मे IMDb बी नॉट. वगैरे नाही बघत. नाही. मग ॲक्च्युअली म्हणजे मी हो असं लगेच म्हटलं कारण मी बायस्ड होतो. बट मे बी नॉट, कारण मी परत वाचतोय हे. याच्यामध्ये जॉनर फक्त हॉररच दिसतोय. हे जर 2 वाक्य वाचली तर त्याच्यामध्ये फक्त हॉरर जॉनर दिसतोय. पण आय थिंक त्यांनी मूव्ही विकला किंवा असं ॲडव्हर्टाइज तसाच केला होता ना? हो, पण आता आपण जर याच्या कास्टबद्दल बोलायला गेलो हां, तर ते सगळे कॉमेडी आणि कोणी जर चुकून ट्रेलर किंवा फोटो म्हणजे ते हे बघितलं असेल काय पोस्टर, तर मी त्याच्यात थंबनेल कोण आहे? म्हणणार होते. गॉड, वी आर स्क्रूड. येस. फिजिकल थंबनेल. कास्ट: भरत जाधव, श्रेयस तळपदे, दिलीप प्रभावळकर, विजय चव्हाण, वंदना गुप्ते, मेघा घाटगे, अमेय हुनसवडकर. सॉरी अमेय, तू बघत असशील तर.
बघत असशील तर That's बोलूया आपण जरा. optimistic. आय मीन बघत असशील तर फर्स्ट ऑफ ऑल सॉरी बट बोलूया आपण. आम्ही We're very अश्विनी कुलकर्णी, self-aware that way. नीलम शिर्के, हं, अभिराम भडकमकर. हं. अभिराम भडकरकर इज द थर्ड पर्सन, ते जे 3 फ्रेंड्स सांगितलेले असतात त्यातले. खूप जणांना नाव नाही आठवत. टू बी ऑनेस्ट मलाही नाही, बिकॉज अभिराम भडकमकर इज अ रायटर. हो, या मूव्हीचा पण काय रायटर आणि बऱ्याच गोष्टी लिहिल्यात त्यांनी. बट ऑल्सो तो आय थिंक पुण्यात राहतो. आय थिंक पुण्यातले सगळे एकमेकांना ओळखतात. सो आय एम that's शुअर very कोणीतरी ओळखत incestuous असणार. that way, which is not a fun experience. अजून कोण आहेत बरे? Okay, sorry, मला तसं नव्हतं म्हणायचं, but you know what I mean. लक्ष्मीकांत बेर्डे. हे माझा एक क्वेश्चन आहे हम्म. की लक्ष्मीकांत बेर्डेचा हा लास्ट मूवी होता का? आय थिंक सो, इदर लास्ट और वन ऑफ द लास्ट. बिकॉज आय रिमेंबर की हा पिक्चर बघितला आणि त्याच्यानंतरच काही महिन्यांमध्ये न्यूज आली. सो आय थिंक प्रॉबब्ली मोस्ट लाईकली. आणि मग खूप वेगवेगळे कॅमिओज आहेत. बट त्यातला एक कॅमिओ तर वी नीड टू डिस्कस. दॅट्स महेश कोठारे. कारण ऑफकोर्स असायलाच पाहिजे. माझे महेश कोठारे आणि आदिनाथ कोठारे केवढे सिमिलर दिसतात. त्यांचे वडील पण, त्यांचं काय नाव महेश कोठारेच्या वडिलांचं? सागरचे माझ्या बाबा बाबांना माहिती असेल ना. एंटरटेनमेंट मध्ये वगैरे होते, so त्यांना नक्कीच माहिती असेल. बट त्यामुळे सागरला माझ्यापेक्षा जास्त माहिती असू शकतो. माझं Possible. जे काही आहे, अगेन नो जजमेंट वॉट एव्हर, बट मी असं खूप ज्याच्यात इंटरेस्टेड असतं त्याच्यात असं खूप रिसर्च करते. सो मे बी मी एखाद्या अँगलचा जास्त किंवा कमी रिसर्च केला असेल. आय एम सॉरी. ओके, सो आपण मागच्या रविवारी पछाडलेला खूप वर्षानंतर बघितला. आपण याचा रिव्ह्यू थोडासा वाचला. आपल्याला माहिती आहे तो 2004 मध्ये आला. 2 तास 14 मिनिटांचा आहे. आत्ता लोकांना बघायचं असेल तर YouTubeवर फ्री बघू शकतात. आणि बाय द वे, हे YouTubeवरती कोणी अपलोड केलाय काय आयडिया नाही. तुमच्याकडे जर DVD असेल ओरिजिनल तर डेफिनेटली बघा. OTT वर दिसत असेल तर डेफिनेटली बघा. आम्ही इथे शोधायचा खूप प्रयत्न केला आणि आम्हाला मिळाला नाही. आणि अपलोड केलेला होता तो आम्हाला कन्फर्म माहिती नाही की प्रॉपर चॅनल्स आहेत की नाही. सो वी डेफिनेटली अर्ज यू टू गो थ्रू द राईट चॅनल्स. YouTubeवर आहे. मला तिकडे असं बऱ्याच शोधून सापडलं म्हणून तिथे बघितला. दॅट्स ऑल. प्रिंट चांगली होती पण नाहीतर बघितला नसता. प्रिंट भंगार असती तर नसता बघितला ना. असं काय 480p वगैरे असतं तर ऑफकोर्स नसता बघितलं. Yeah. सो मूवीची सुरुवात होते आणि सुरुवातीलाच मी काही नोट्स केल्यात. सो मी थोडंसं वाचेन की असं जे काय दिसतात सीन्स त्याच्यावरनं असं वाटतंय की काहीतरी लोक खूप नशिबाबाबतीत बोलतायत, भूताबाबतीत बोलतायत आणि खूप अंधार आहे, काळोख आहे. आणि मग तो वाड्याचं डिस्क्रिप्शन वगैरे थोडं येतं. त्याच्या आत त्याच्या आधी तो एक टांगेवाला वगैरे असतो. तो खूप असे क्रिपी डायलॉग्स मारत असतो आणि त्याच्या काहीतरी चांद बेबी का असं काहीतरी त्या घोडीचं नाव नाव आहे. ते ओपनच पिक्चर, म्हणजे डार्क रात्रीच ओपन हो, होतो हो, पिक्चर. स्टेशनवर स्टेशनचं नाव असतं ॲज इन तू त्या टाउनचं नाव वाचलं पण मला आठवत नाही. तुला आठवतंय काय? ओसाडवाडी का ओसाडवाडी. येस, ओसाडवाडी. दॅट्स राईट. किंवा ओसाड नगर पूर असं असंच काहीतरी. ओसाड समथिंग. Yeah. ओसाड लेआउट. जर तुम्ही बँगलोरचे असाल बँगलोर बट असं आहे की स्टार्टिंग अशी होते की तिथे ती ट्रेन येते, ती थांबत नाही. ती फक्त स्लो होते. म्हणजे हे असं गाव आहे जिकडे ट्रेन थांबत पण नाही. स्लो होते, यांना उडी मारायला लागतं आणि सुरुवातीपासून आय थिंक पहिली 5 मिनिटं त्यांना जे लोक भेटतायत ते हे सरळ बोलतच नाही त्यांच्याशी. ते फुल क्रीपी हे काहीतरी सरळ विचारतात आणि उत्तर असं काहीतरी, जो ऊपर जाता है वो नीचे आता ही है, या दुनियेत आलोय तर कधी ना कधी जाणारच वगैरे असे डायलॉग वाटतात. एक नशिबात एकच गोष्ट पक्की आहे, ती म्हणजे काय मृत्यू वगैरे असं एक्झॅक्ट नाही आठवत, पण अशाच लाईन्सवर. बट आपल्याला साऊंड इफेक्ट सुरुवातीपासून सगळे चांगले मिळतात. मला मजा आली. येस, दॅट्स ट्रू.
सगळ्या क्रीपी वाईबमध्ये तो वाड्याचं इंट्रोडक्शन होतं. बाय द वे तो खरा वाडा आहे आणि लोकं तिथे अजूनही टुरिस्टी गोष्टी करू शकतात. लाइक म्युझियम टाइप बघायला जाऊ शकतात. कोल्हापूरमध्ये आहे तो वाडा. येस. अ, मी हे नंतर म्हणणार होतो, बट अच्छा अख्ख्या सॉरी. पिक्चरमध्ये त्यांनी कुठे ही जागा हे नाही सांगितलेलं. हं. कुठल्या ह्या ह्याच्या हं. जवळ आहे, त्या ह्याच्या जवळ आहे, हां. कुठून कुठे याह. चाललोय, याह, काहीच याह. सांगितलेलं नाही. देअर आर ओन्ली कपल ऑफ गिव्ह अवेज. मी. काय? MH09. येस. याह. बऱ्याच कुठे बघितला गाड्या पहिल्यांदा MH09? अ, पहिल्यांदा म्हणजे नाही, आय थिंक मी पहिल्यांदा बघितला तो त्याची बाईक येस, शेअर असते. सरपते काहीतरी रिपेअर करत हं. असतो बाईक वगैरे, हं. आणि ते असं फुल फोकसमध्ये ते हं, नंबर हं, प्लेट आहे. हं. आणि आणि ॲम्ब्युलन्सचा येस, पण नंबर. ॲम्ब्युलन्सचा नंबर. त्याच्यावर लिहिलेलं पण हो, लोकेशन हो, कुठलं आहे ते. हो, सो हो. येस. आणि तू म्युझिकबद्दल सांगत होतीस की ते मी बट हे दॅट्स ट्रू. सॉरी मी हे म्हणत होते, की ते जेव्हा वाड्याच्या इथे येतात तेव्हा तो काय पाळणा झोपाळा काय म्हणतात झोपाळा. त्याला, येस. ते हालत असतो किंवा अजून काय ते पोर्ट्रेट्सचं स्केरी म्युझिक आहे आणि ते इमिडिएटली असं आय थिंक पहिल्या 5 मिनिटातच जसं दिलीप प्रभावळकर असं बघतोय वगैरे, येस. वगैरे. मजा आली बघून. सो खूप माहोल व्हीएफएक्स झाला. खूप मस्त केलेलं आहे त्यांनी. विल आणि गेट टू इट. 2004 साठी आय मीन नॉट अंडर एस्टिमेटिंग बट कधी-कधी बजेटचा इश्यू येतो वगैरे. त्या मानाने सगळं खूप छान वाटलं मला. म्हणजे तू उर्जिता जर बघत असेल तर ॲज इट एज्ड हाय वेलमध्ये उर्जिता. मी तर नक्की म्हणेन इट हॅज एज्ड वेल. मला तर म्हणजे इतके वर्षांनी बघूनही काही वाटलं नाही, की जुना मूव्ही बघतोय असं काही वाटलं नाही. नाही. आणि स्पीकिंग ऑफ हेजिटेज वेल, आम्ही ना त्यांना ओळखतो ना ते आम्हाला ओळखतात. आम्ही सगळे त्यांचे पॉडकास्ट ऑलमोस्ट सगळे बघितलेले आहेत. हं. सो तुम्हाला फिल्मी पॉडकास्ट हिंदी मूव्हीजचे बघायचे असतील तर डेफिनेटली हेजिटेज वेलचा पॉडकास्ट बघा YouTubeवरती. मजा येते. धमाल. अब्बासला पण शाउट आउट. येस. अब्बास हा मस्तानचा भाऊ. अरे यार! नाही, अब्बास इज अब्बास नाव नाही, अब्बास आडनाव नाही को-होस्ट आठवत. आहे ह्याचा हेजिटेज. हेजिटेज वेलचा उर्जिता विथ बरोबर. उर्जिता वाणी. बट स्कोर्स, बॅकग्राऊंड स्कोर्स किंवा म्युझिकबद्दल तू बोलत होतीस ना, सो द बॅकग्राऊंड स्कोर इज गिवन बाय संजय ढाकण ओके. किंवा गुड जॉब. ढकन, ग्रेट जॉब. ढाकण आय गेस. Yes, absolutely great job, because what else do you think he has sound designed? हिंट. Similar vibe. खूप famous. खबरदार. नाही. हिंदी. वास्तुशास्त्र. नाही. बट क्लोज. पूंक, भूत, नैना. कोई है? वाव. Yeah. यार मी ते पण लहान असताना किती बघितलंय. Yeah. आहट किती बघितलंय. म्हणजे असं पण बघायचं कधी-कधी, की म्हणजे बघायचं पण नाही बघायचंय, भीती वाटतेय. अजून एक व्हेरी CID. लहानपणी. येस. तू वाचलं होतं का? नाही. आता या ते सीआयडीचं गेस करू बॅकग्राऊंड आहे. शकते पण मी. अजून एक आहे जे सेम जॉनरामध्ये, सीआयडीच्या नाही, बट हा पिक्चर आणि कोई है वगैरे, बट आणि लहान मुलं बघायची. हातीम-बितीम का ते नाही. सगळं नंतरच्या ह्याच्यात जनरेशन. शरारत. ओह! किती भारी. Yeah. बट दॅट्स नॉट दॅट्स ॲट ऑल्सो ऑल भूत ना. नाही, मॅजिक. सॉरी. हां. मला फॉर सम रिझन आठवत ओके. होतं की भूत आहेत ती पण. ओके. बट पण नो. त्याला फॅन्टसी जॉनरामध्ये हां, टाकून ठीक आहे. या बट रिअली गुड. असं उगीचच असं टॉइंग टॉइंग असं नाहीये त्याच्यामध्ये. व्हेरी वेल डिझाइन, व्हेरी वेल डिझाइन. टॉइंग इज क्रिंज. हां, टॉइंग इज क्रिंज. बट या साउंड, बॅकग्राऊंड म्युझिक अप्रतिम. खूप माहोल कारण झाला. त्याच्यामुळेच खूप माहोल पण होतं. एक्झॅक्टली. की व्हिज्युअल तर आहेतच. असं ते भूतं बेसिकली होतं असं की हे तिघं जण असतात. ते बँकेत काम करतात आणि पिक्चर सुरुवातीलाच बँक ऑफ महाराष्ट्राच्या सौजन्याने असं लिहिलेलं आहे आणि माझे बाबा बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये होते त्याच्यामुळे ही 3 मंडळी पण त्याच बँकेत असावीत की काय असं हो, वाटतं. आपण हे म्हणत Yeah. होतो. बट नव्हती, बँकेचं नाव काहीतरी ठेवलंय त्यांनी. हां, ऑफ कोर्स तेही काहीतरी लिहिलं ग्रामीण असेल, समथिंग असणार. बट मला आता आठवत नाही. या सो ते त्यांना बेसिकली बंगला मिळतो बँकेकडनं आणि तिकडे राहायला जातात आणि बंगल्याच्या आतमध्ये असं बऱ्याच फ्रेम्स लावल्यात. त्याच्यात 3 फ्रेम्स असतात.
त्यात सगळी भूतं त्याच्यात इंट्रोड्यूस भूत होतात. इंट्रोड्यूस होतात आणि भूतं पण हां. इंट्रोड्यूस होतात. सो तिघं जण इंट्रोड्यूस होतात जे मेन कॅरेक्टर्स आहेत. भरत जाधव, श्रेयस तळपदे आणि अं, ओ भूतांचं भूताचं म्हणते. नाही, मेन गाईजचं हां, हां. या, आणि या. अभिराम अभिराम भडकमकर. भडकमकर आणि त्याच्या लगेच नंतर किंवा त्याच्याच आसपास तिन्ही मेन भूतं पण म्हणजे सो देअर इज 3 लीड्स अँड 3 भूतस. भूतोज. त्याच्यामध्ये भूत्स? भूत्स. दिलीप प्रभावळकर, विजय चव्हाण. विजय चव्हाण आणि अमेय नाही आठवत. सॉरी अगेन अमेय. तू मगाशी म्हणला होतास हो, म्हटलं अमेय होतं त्यांचं नाव मी. ओके. बट ग्रेट इंट्रोडक्शन ऑफ बाबा ऑल लगीन 3 of them. ढिंच्याक. हां, बाबा लगीन ढिंच्याक. यू कांट, यू अजूनही ॲब्सोल्युटली जसा कांट. चूचा इज ऑलवेज चूचा तसं दिस थिंग. या आय एम शुअर अमेय ते असं बाबा लगीन गाणं पण त्याच्यावरती झालं होतं. म्हणजे ते रिमिक्स केलं होतं कुठल्यातरी डीजेनी आणि ते फुल फेमस झालं. बाबा लगीन पण असं जर तू ऍक्टर असता मी ऍक्टर असते आणि एखादं असं आयकॉनिक कॅरेक्टर आपण केलं असतं हम्म. तर माहोलच झालं असतं. म्हणजे भारीच वाटलं असतं ना की लोकांना अजूनही ते लक्षात आहे. म्हणजे रायटिंग पण very तितकंच true. भारी आहे आणि Yeah. ऍक्टिंग पण. ओके आय थिंक पहिल्या 15 मिनिटात हे सगळे इंट्रोड्यूस होतात आणि मग टायटल येतं. या सो द रेस्ट टायटलमध्ये ऑफ द सॉरी एक शाउट आउट मी याच्यासाठी देईन की आपलं लग्न झालं तेव्हा आपल्याला आपल्या काही फ्रेंड्सनी अमेझॉन वाउचर गिफ्ट केलं. त्याच्यात आपण एक साऊंड बार घेतला आणि जगातली भारी इन्व्हेस्टमेंट केली की त्याच्याने असा मूवी वॉचिंग एक्सपिरियन्स भन्नाट होतो. आणि आय मीन आय डेंट ग्रो अप विथ अ होम थिएटर ऑर समथिंग सो मे बी मला जास्त त्याचं अप्रिसिएशन. क्रेडिट्स मध्ये वैशाली सामंतचं नाव बघितलं. रिमेंबर द Yes. रेज वैशाली सामंत. ओके. भरत जाधव थ्रू आउट फनी, थ्रू आउट इम्प्रेसिव्ह. म्हणजे पण आता काय फॉलोअप काय होता हा पिक्चर? काय फॉलो केलंय? म्हणजे याच्या आधी भरत जाधवनी मेनली काय काय केलं होतं? खूप फेमस श्रीमंत दामोदर पंत, टाईट होणार नवरी असेल. सो श्रीमंत दामोदर पंत त्याच्यामध्ये 2 रोल्स केले होते, दामू आणि कमाल ना. आणि ऑल द बेस्ट विजय चव्हाण पण होते. ऑल द बेस्ट नाटक आणि सही रे सही मेन म्हणजे. त्याच्या आधी होतं ते. येस खरं. या आणि सही रे सही मध्ये 3-4 रोल केले होते. सो डेफिनेटली व्हेरी एक्सपिरियन्स्ड आणि असं इन द फ्लो असणार. सो ऑब्व्हियसली म्हणजे त्याच्यावरनच हे घेतलं कारण त्याचा मनुष्यगण असतो आणि त्याला भूत दिसतात. सो सगळी भूत त्याच्या अंगात शिरतात. आणि आपण एका भूताबद्दल बोललो नाही. बोलूया ना. बोलूया. ओके, विल गेट देअर. सो कंटिन्यू. 2 जोक्स मला म्हणजे रिकरिंग वाटले. दॅट इज तो बघतोय आणि दुसरं म्हणजे तो सारखं रिक्वेस्ट करत असतो की मला या घरात राहायचं नाही. काही झालं की मला या घरात राहायचं नाही. मी काय म्हणतो आपण हा वाडा सोडूनच जाऊ ना वगैरे. आणि त्याला असे रिबटल सारखे खूप गोष्टी त्याला ऐकायला मिळतात. ओके, विल कम बॅक. मला हे म्हणायचं होतं की आपल्याला म्हणजे आपण बोलणार होतो नेक्स्ट भूताबाबतीत. ऑफकोर्स वंदना गुप्ते व्हेरी फनी, व्हेरी लाईव्हली, एनर्जेटिक. व्हॉट अ परफेक्ट कास्टिंग. अरे सिरियसली कास्टिंग बाबतीत आपण बोललोच नाही ना. परफेक्ट कास्टिंग. परफेक्ट. काही त्याच्यात काही वादच नाही. ओके. मी एक म्हणणार होते की नेम ऑफ द मूवी इन द डायलॉग असे किती मूवीज मध्ये होतं मला माहिती नाही. ते म्हणतात काही पछाडतात. तू काय कोणाकोणाला नोटीस केलं काय की डायलॉग मध्ये म्हटलं? आय थिंक ते खूप वेळा नाही बोललं जातं. आय थिंक 2 किंवा 3 वेळाच बोललं जातं. एकदा श्रेयस तळपदेचं जे लव्ह इंटरेस्ट घेतलंय आय थिंक दॅट्स द फर्स्ट पर्सन दॅट सेज इट. आणि त्याच्यानंतर आय थिंक डायरेक्ट पुढे नंतर असं मे बी 2 किंवा 3 वेळा अख्ख्या पिक्चर मध्ये असेल.
बट ते असं झालं ना, की म्हणजे मूव्हीचं नाव डायलॉगमध्ये आलं, की असं ते लिओनार्डोवालं मीम होतं. हां. ओके. मला एक कॉल आउट करायचं एक नाही ॲक्चुअली 2 हं. की म्हणजे ते ती रात्र संपते जेव्हा इंट्रोडक्शन होतं. दुसरा दिवस येतो ते बँकेत जातात हं. वगैरे. तर बँकेचे जे मॅनेजर असतात किंवा यांचे मॅनेजर असतात ते फुल असे सैफ अली खान वाटले मला. म्हणजे वगैरे तसेच बोलतात. बिग मैं गिटार खेळता हूँ. तसं. वॉव! वॉव! नाही ते वॉव! असं म्हणजे मराठी पण ॲक्सेंटमध्ये बोलतात वगैरे. हां, कारण ते असे नो, नो, लंडन नो. रिटर्न आहेत ना. हां, बिकॉज तिकडे जेव्हा बर्फ पडतो तेव्हा इथे सर कोट घालतात. कामाच्या दाराला लागले तरी घालतात. तिकडच्या जेवणाच्या वेळेस इथे जेवायला बसतात वगैरे. आणि ऑफ कोर्स मिस सावंत. मिस हो सावंत. की नाही सर? अं, ओके. 3 female not leads maybe but love interests हं, हं. or actresses, येस. heroine, actor, हं. whatever. बट त्यांना सगळ्यांना डिफरंट सॉरी म्हणजे मी मध्ये-मध्ये इंग्लिश बोलते, बट सगळ्यांना वेगवेगळं कॉस्ट्यूम आणि बॅकग्राऊंड म्युझिक दिलं. आय अप्रिशिएट इट. आय हॅव वन ग्राईप. श्रेयस सरदेसाईची लव्ह इंटरेस्ट आहे. तिचं नाव काय? मनीषा. मनीषा. मनीषा मूव्हीच्या फर्स्ट हाल्फमध्ये फक्त पिवळेच कपडे घालते. मी पण लिहिलंय हे. खरं. येस. खरं. बदलते म्हणजे नाही असं नंतर सेकंड हाल्फ नाही, नाही, नंतर नाही. बदल फर्स्ट हाल्फमध्ये पण कपडे कपडे बदलते. वेगवेगळे म्हणजे आहेत, बट एकदा साडी पिवळंच आहे, एकदा घालते. हो, हां. हो, आणि हो. असे फुल बुंदीचा लाडू. पिवळा धम्मक अरे! एकदम. ते साबुदाणावाला जोक आहे. अर्ली 2000s मधली जी लग्न आहेत. या मूव्हीमध्ये पण एक लग्न का हे दाखवलंय. त्याच्यामध्ये जो मेकअप होता ना, त्याच्या हं. मेकअपमध्ये तुम्ही तुमच्या घरच्या पण कधी असं ऑफ अर्ली कोर्स. 2000s मध्ये कोणाची लग्न झाली असतं, त्याचा अल्बम काढून बघितलं ना, तर त्या बायकांच्या हेअरस्टाईलमध्ये असं साबुदाणे चिकटलेले असतात. सो वन शाउट आउट टू साबुदाणा. पिना असतात बेसिकली त्या. त्या काळी त्या हं. मोत्यांच्या असायच्या, बट नाऊ इट लुक्स लाइक इट्स जस्ट साबुदाणा. गोल्डन साबुदाणा. हं. ओके. बट हां, मला आय अप्रिशिएटेड की 3 वेगळे कॅरेक्टर्स आहेत फिमेल्सचे. याह, याह, याह. डिस्टिंक्ट आहेत कंप्लीटली म्हणजे डिस्टिंक्ट, व्हिच कंप्लीटली इस डिस्टिंक्ट. अगेन सो कूल, सो प्रोग्रेसिव्ह यप. म्हणजे मूव्हीमध्ये ते लीड नाही आहेत, बट तरी त्यांना अटेन्शन टू डिटेल आहे. याह, आय एन्जॉयड दॅट्स व्हेरी दॅट. ट्रू. ओके. त्यांच्या बद्दल काय 3 कॅरेक्टर्स आहेत? मनीषाचं त्यांनी काही मावशीची मुलगी. विल कम टू वंदना मावशी. गुप्तेची बट मुलगी. वंदना गुप्ते हॅज पास्ड अवे. पास्ड आउट इन द वाला मूव्ही. जोक मला आठवलं. आणि तिची मुलगी आहे, तिचे काका-काकू तिच्याकडे लक्ष वगैरे देतात. ती हं. त्यांच्याबरोबर राहते आणि ती यांची नेबरच आहे. आता हे ज्या वाड्यात राहणार आहेत ते. सो श्रेयस तळपदे इज व्हेरी हॅपी. ते भेटतात बट वगैरे. इट सीम्स लाइक श्रेयस नाही सीम्स भेटतात वगैरे नाही. श्रेयस तळपदे आणि तिचं ऑलरेडी आहे हो शहरापासून. ना, बट दॅट्स व्हाय ही इज हॅपी की हां, ते की आता त्यांची बदली तिकडेच झाली हं. वगैरे. बट ती काय करते हे नाही सांगितलं ना. आता ते एवढं सो पण प्रोग्रेसिव्ह मूव्ही नाहीये ना तो. बट बाकी दोघींबद्दल माहिती आहे ना हां, आपल्याला. तिचा बिझनेस आहे ना एकीचा हां, आणि येस. आणि एक डान्स हां, ग्रुपमध्ये. येस. तिचं ती पण म्हणजे सेल्फ याह, एम्प्लॉईडच याह, आहे. याह, याह. ॲब्सोल्युटली. मनीषा मे बी काहीतरी करत असेल असेल, आपल्याला पण किंवा ती मे बी ती आम्हाला नोटीस नाही झालं हां, किंवा किंवा ती आय थिंक ती कॉलेजला जाते म्हणते का एकदा तिची असेल. एक्झाम याह, याह, असते याह, का याह, याह, परीक्षा क्वाईट असते असं पॉसिबल काहीतरी. स्टुडंट. हं. याह. काही गोष्टी मला ज्या जाणवल्या ना, त्या हं. म्हणजे महेश कोठारेचा सीन आपण बोलायचा का, तो येऊन मला असं वाटतं, की खूप स्टोरी पुढे नेतो. तो सगळं येस. बॅकग्राऊंड सांगतो, की काय वाडा का हॉन्टेड आहे. सो कॉन्टेक्स्ट त्याचा असा आहे, हं, की पहिली 15 मिनिटं आपल्याला मेन लोकं दिसतात. हं. त्याच्यानंतर म्हणजे हिरोज आणि भूतज. त्याच्यानंतर काय होतंय, काय नाही, म्हणजे हे माहिती आहे, की भूत आहेत वगैरे, वगैरे. पण ती स्टोरी नाही माहिती आपल्याला अजून, की नक्की काय आहे? काय झालं नक्की होतं? काय झालं? भूतं का आहेत? आणि भरत जाधवला कळलेलं असतं, की भूत आहेत. त्याला कळलेलं असतं, की ती शिरतात त्याच्या अंगात वगैरे, वगैरे. पण ते नाही, ॲक्चुअल नाही समजलेलं नाही. नसतं अजून नाही कळलेलं. समजलेलं. नाही पण त्याला भीती वाटते हे होऊ शकतं असं त्याला अच्छा, अच्छा. वाटतं. पण त्याला भूतं म्हणजे त्याला हे दिसतं ना, की हे लावलेली आहे हो, फ्रेम हो, आणि त्या फ्रेममधनं तो गायब हो, होतो भूत. हो. बेसिकली फ्रेममध्ये असं आहे, की खुर्ची ठेवली आहे, खुर्चीवर दिलीप प्रभावळकरचं भूत बसलेलं आहे हं, आणि जेव्हा ते भूत फ्रेममधनं बाहेर येतं आणि असं साईडला उभं असतं हं. भरतच्या, तेव्हा खुर्चीच दिसते फक्त.
नाही, नाही? नाही. सुरुवातीला तो असा हलतो तर ते असं थोडं-थोडं त्याच्याकडे बघतं. बघतं. अच्छा. पण ते नंतर जेव्हा बाहेर येतं तेव्हा नाही ते दिसत बिकॉज तो तोपर्यंत रूमच्या बाहेर गेलेला असतो. अच्छा. बट ते ओके. हे नंतर सगळं होतं की गॉट इट, गॉट इट. दिसतंय, आले, शिरले, या. झपाटले, पछाडले सगळे. बट हे बेसिकली त्यांच्या बँकेच्या कॅन्टीनमध्ये का कुठेतरी बसलेले असतात त्या मॅडम बरोबर, हसणाऱ्या मॅडम. आणि गप्पा मारत असतात की असं होतंय, तसं होतंय, तसं होतंय. हं, आणि मग तिकडे एकदम नाही, हं, इकडे हं, असं झालं, असं हं. महेश खोटं कोठारे बोलतोय येस, तो खोटं वगैरे. बोलतोय तो. या अँड इन कम्स महेश कोठारे's एंट्री. अँड ऑफ कोर्स ही इज अ कॉप, कॉप. एक्स कॉप, दॅट आय डोंट रिमेंबर. समथिंग लाइक बट पोलीस, पोलीस. बेसिकली पोलीस. या ओके. And that's how Mahesh Kothari gets into the story. आणि तोच त्या केसवर असाइन्ड असतो करेक्ट. आणि मग त्याला सगळं म्हणजे हे तिघं कसे गेले, दुर्गा मावशी वगैरे सगळं त्याला माहिती असतं. तो कॅरेक्टर्सना सांगतो आणि सो बेसिकली प्लॉट एस्टॅब्लिश होतो की काय झालं होतं, काय होणार आहे. साधारण आपल्याला कळतं की काय होणार आहे. आता काहीतरी हॉन्टिंग्स रिलेटेड असू शकतं वगैरे. बट देन त्याचे डायलॉग्स भारी आहेत. रवी आणि मनीषाचे डायलॉग्स भारी आहेत. की वंदना गुप्तेचा एक डायलॉग खूप भारी आहे, की ते दोघं काहीतरी फ्लर्ट करत असतात आणि वंदना गुप्ते ऐकते आणि म्हणते स्वतःच्या मुलीला म्हणते काय डामरट आहे पोरगी वगैरे. आणि अजून एक मला असं खटकलं असंच नाही बट जस्ट थोडंसं वियर्ड वाटलं की रवी ॲज इन श्रेयस तळपदेचं कॅरेक्टर त्या मनीषाला म्हणतो की ती म्हणते की अरे मला मंगळ आहे हे ते तर म्हणतो मला नाही फरक पडत मंगळ असो वा चंगळ तुला वाजत गाजत नवरी बनवून या वाड्यात घेऊन येणार. वाय इज शी ओके विथ इट? ते तिथे राहणार आहे लग्नानंतर. आय डोंट नो. का फक्त लग्न त्याला इमिजिएटली असं करायचंय म्हणून ती तिथे येणार नवरी बनून वगैरे. आणि तिला नसतं माहिती का याच्याबद्दल, या घराबद्दल किंवा हॉन्टिंग पण त्या गावात सगळ्यांनाच माहितीये हा या वाडा मग तिलाही माहिती भुताटकी असणार. आहे. आय डोंट नो, मे बी असं दॅट जस्ट टू इनटू द मोमेंट. बाकी काही दिसत नाही त्यांना. जस्ट तिने म्हणजे एकच कीवर्ड कॅच केला दॅट इज या नवरी. नवरी. येस येस. नवरी नटे. हे श्रेयस तळपदे लुक्स क्यूट बाय द वे. या थ्रूआउट द मूवी. या जॅकेट्स वेगवेगळी रॅन्डम जॅकेट्स घालतो थ्रूआउट द होल मूवी. दॅट डोंट मॅच. चालतंय 2004. Yes. ऑल्सो मेन, ऑल्सो बॅचलर. तुझे कपडे कुठले मॅच होत आहेत? आत्ता घातलेले मॅच होत आहेत? काही येस. ते माझे नाही होते. मी अजिबात याच्या खाली हाफ पॅन्ट घातलेली नाहीये. तू हाफ पॅन्ट आणलास आय अप्रिशिएट. लोक चड्डी हाफ म्हणा. चड्डी म्हणतात विच इज हाफ सो चड्डी. वियर्ड. चड्डी. बाय द वे मी म्हणणार होते की भरत जाधवनी जी मिमिक्री केली तिन्ही भूतांची आणि इव्हेंच्युअली दुर्गा मावशी सो चारही भूतांची इम्पेकेबल. या ॲब्सोल्युटली. आणि आय हॅव नोटिस समथिंग. महेश कोठारेनी स्टोरी सांगेस्तोवर भरत जाधवला माहित नसतं नक्की ही भूतं कोण आहेत. त्याच्यात ही भूतं शिरलेली नसतात. नाही बट महेश कोठारेची स्टोरी झाल्यानंतर कट टू हे लोक येतात त्या वाड्यामध्ये आणि पार्टी करतात. पण हा भरत जाधव त्या तिघांची मिमिक्री करतो. म्हणजे इदर तो स्वतःच हे करतोय की ही लोक कशी ऍक्ट करतात किंवा महेश कोठारेनी पण मिमिक्री केली. ते दाखवली तरी नाहीये. नाही दाखवली नाही ऑफकोर्स. बट भरत जाधवला कसं माहिती की ही लोक कशी बोलतात की दिलीप प्रभावळकरचं भूत कसं बोलतं. व्हेरी इमॅजिनेटिव्ह. सो कारण ॲट दॅट टाइम तो फक्त महेश कोठारेनी काय बोललंय याच्या बेसिसवर जातो पण तरी मिमिक्री करतो. म्हणजे महेश कोठारे देर इज अ कट आउट देअर समवेअर जिकडे महेश कोठारे जेव्हा स्टोरी सांगत असतो त्या ऍक्च्युअली सगळे मिमिक्री करून सांगतो. किंवा असं मे बी तो जस्ट फोटो बघून किंवा बाकीचे पण लोक भरत कॅरेक्टर इज व्हेरी क्रिएटिव्ह असं इमॅजिन करतो वगैरे. ओके. मला काही ठिकाणी भरत जाधव आणि त्याचे जे दोघं तिघं मित्र आहेत ना त्यांची केमिस्ट्री खूप बनवाबनवी मध्ये बघितल्यासारखी वाटली की अशोक सराफची सचिनची वगैरे खूप आठवण. जी गाणी आहेत सगळी त्याच्यात सुद्धा कोरिओग्राफी व्हेरी बनवाबनवी. गाणी का 2च गाणी आहेत ना. तुला मला भत्ता आणि पछाडले आणि त्या पीटीचा ड्रेस घालून रात्री नाचतात. मस्ती आज
ते ते मला असं खूप 90s वाटलं या गाणं. या व्हेरी या या 90s. साउंड इफेक्ट पण आणि काही म्हणजे थ्रू आउट ॲक्चुअली मूव्ही सुद्धा मी म्हणलं इट हॅज एज्ड वेल. पण मला थोडे काही गोष्टी अशा थोड्या जुन्या मूव्ही सारख्या वाटल्या, की काहीतरी या गे जोक्स आहेत तर लगेच या असं हसायचं किंवा अ, छोकरी त्याला गोरीच पाहिजे आणि काही कॉस्ट्यूम्स किंवा काही बॅकग्राऊंड म्युझिक, स्लो मोशन कॅमेरा शॉट्स आणि बर्ड्स असे सकाळी चर्प करतात. व्हेरी 90s ऑल ऑफ या या दीज थिंग्स. बट आपल्याला काही हरकत नाहीये त्याची. या ॲज इन ते या जे प्रॉब्लेमॅटिक आहे ते प्रॉब्लेमॅटिकच आहे. बट ते तेव्हा माहीत नव्हतं ना, तेवढं वोकनेस नव्हतं. असं चालतं. ओके. एक एक जो महेश कोठारे जेव्हा गोष्ट सांगत असतो तेव्हा एक सीन आहे म्हणजे ते जेव्हा जिवंत असतात भूत तेव्हाचा हां. तेव्हा सुद्धा तो बंगला तेवढाच घाण दिसतो त्याच्यात तेव्हाही गवत उगवलेलं असतं त्या छपरावर. बंगल्याला त्यांनी सीजी केलं असेल का? नाही, आय डोंट थिंक सो. नाही. ओके. ते काहीतरी खोटं गवत लावलं असेल, नॉट हां. कॉम्प्युटर जनरेटेड ग्राफिक्स, बट ओके. रिअल व्हीएफएक्स. ओके. वेताळे गुरुजींबद्दल येस, बोलावे. स्पीकिंग ऑफ बनवा-बनवीची केमिस्ट्री. या, वेताळे या, गुरुजींबद्दल या. बोलायलाच पाहिजे. लक्ष्मीकांत बेर्डेंची एंट्री होते या. ॲज वेताळे गुरुजी. ते भूतं पळवून लावतात. भूतांना पाटलीमध्ये भरवतात. हो. विच इज अ शाउट आउट टू अनदर ओल्ड मूव्ही ऑफ हिज. मला अ, नाव नाही आठवत आहे, बट आय ही थिंक टकलू हेवनवाले. दोस्ती तुटायची इज दॅट मूव्ही? नाही. ओके. बाटलीत भरतो ना तो. हां, या आय गेस. बाटलीत असतो असतो. राहतो. हां, 2 डबल रोल आहे त्याच्यामध्ये. एक काय बाटलीत नाव असतो आहे त्याचं. त्याचं? गंगाराम. हां, असंच काहीतरी नाव आहे. बट या सो देयर इज डेफिनेटली दॅट. त्याचे छोटे-छोटे जोक खूप भारी आहेत. वन लाइनर्स खूप मस्त खूप भारी आहेत. आहेत. भूतांनी अंघोळ नाही केली वाटतं नाही, वगैरे. बट हेच की सॉरी. मला जोक. भुताचा वास येतोय, मला भुताचा हां. वास येतोय. येस. भुताने अंघोळ केलेली दिसत येस, नाहीये. येस. मला एक काय म्हणायचं होतं, की जसं मी म्हणलं ना बनवा-बनवीची वगैरे आठवण आली. हं. तसंच हे जे बँकवालं वगैरे जे म्हणत असतात ना, ते एका कुठल्यातरी मूव्हीत आहे, की अशोक सराफला ती एक रंजना नावाची ॲक्ट्रेस होती, ती अशी पॅन्टवालं म्हणायची. बिकॉज आय थिंक बँकेत काम करायचा का काहीतरी. ओह! सो अच्छा. इट वॉज व्हेरी रेमिनिसंट ऑफ दॅट. गॉट इट. ओके. ऑल्सो सॉरी कमिंग बॅक टू हं. लक्ष्मीकांत बेर्डे. असा तो खूप फोनी आहे ना त्याचं कॅरेक्टर. हां. फोनीला काय शब्द आहे मराठीमध्ये? अ, नाटकी. नाही, फोनी इज फेक ना, म्हणजे फेक. असं ढोंगी. या डोंगी. सो तो मला अ, आजकाल जे इन्फ्लुएन्सर लोकं वागतात ना, तो सेम मला तसा वाटला. सेम इन्स्टा इन्फ्लुएन्सर. फॉर शुअर. इन्फ्लुएन्झा. त्याची हेअरस्टाईल पण तशीच आहे. आणि कॉस्ट्यूम? कॉस्ट्यूम म्हणे प्रिटी मच सो बाय द वे तो लक्ष्मीकांत बेर्डे तिचा भाऊ आहे का बाबा आहे हे थोडंसं कन्फ्युजन आहे. आय ती दादा थिंक म्हणत असते. बट आय थिंक वडीलच असतात. आय थिंक. बट ती म्हणते मध्येच आपले पणजोबा. सो आय गॉट अ लिटल ओह, कन्फ्युज्ड. मे बी माय फादर बॅड. और मे बी डॅड. आय एम नॉट शुअर. बट दॅट्स वन ऑफ द फिमेल लीड्स. बेसिकली नीलम शिर्के. ती नीलम शिर्के अँड ती आहे लक्ष्मीकांत बेर्डेंच्या कॅरेक्टरची ईदर डॉटर ऑर सिस्टर आणि प्रोफेशनलमध्ये त्यांची असिस्टंट किंवा नॉट असिस्टंट असोसिएट सेल्स. सेल्स. Yeah. बीडी Yes, बिझनेस business डेव्हलपमेंट. development. Yes. त्यांचा कारण काय ते काय हडळ पळवण्याचा वगैरे बिझनेस असतो. मग तो अभिराम बडकमकर म्हणतो सुद्धा, Yeah. हा असा पण बिझनेस असतो. ओके. एक ॲटिकला काय म्हणतात यार? अडगळ हां, वरती माळ्यावर. त्याच्यातला एक सीन आहे, जो मला एक्झॅक्टली स्त्री 2 मध्ये किंवा स्त्री 1 मध्ये पंकज त्रिपाठी जसं पुस्तक वाचून बोलतोय ना, असं कंदील धरलाय, सेम तसा वाटला. सो मे बी काहीतरी इन्स्पायर्ड बाय वगैरे मॅडॉक कुडवी फिल्म्स. कुडवी अजून एक सीन आहे ज्याच्यात भरत जाधव आहे ना, तो असं राम 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 म्हणतोय मरा आणि होता का त्याचं? नाही. अच्छा, हो नाही होत. आणि जो दुसरा आहे तो एकदम सिम्प करतोय. हम्म. सिम्पला काय म्हणतात यार?
सिंग एनी. करतोय, कळलं यार, तुम्हाला कळतंय. हां, तर प्रत्येकाचं आय मराठी थिंक करायला लागेल. अभिराम भडकमकर इज सिम्पिंग हार्ड आणि हं, भरत जाधव इज लाइक स्केर्ड. हं. सो तसं राम 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 म्हणतोय. अगेन सेम सीन इश्क मूव्हीमध्ये अजय देवगण आणि आमिर खानचा आहे. या व्हेरी सिमिलर. ते हां. पाईपवर चालत हां, असतात तेव्हा. या, या, आणि तो या, कापत असतो या. वगैरे. या. मी आय थिंक मगाशी म्हणलं, की गाण्यांची कोरिओग्राफी मला खूप आय थिंक कपलचं जे कोरिओग्राफी आहे हं. गाण्यामध्ये ती मला सेम अगेन सचिन सुप्रियासारखीच वाटली. काही अशा स्टेप्स आहेत, असं हात ओके. धरायचं आणि असं, 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 असं काहीतरी Yeah, but I ते guess that's very like late 90s, early 2000s, or maybe 90s and 2000s. का तसंच मराठी डान्सेस असेल. गाण्यां मराठी. या, हो, मग असेल, या. असेल. ओल्ड टेक आणि नॉस्टॅल्जिया असं काही झालं का तुला? नाही, आय डोंट थिंक सो. मला झालं काय? बिकॉज अँबॅसेडर म्हणून मॅटेडोर होती. मॅटेडोर, येस. या, जी आता मॅटेडोरमध्ये किती शाळेत गेलो कमी होतो मी. मी पण शाळेत या. मॅटेडोरनी जायचे. मोबाईल खूप कमी दिसले हं. अख्ख्या मूव्हीमध्ये हं. आणि कॅब्स नव्हत्या. ते टांग्यानी वगैरे येतात. राइट? या, दॅट्स ट्रू. या. या. एक नोटीस मी केलं, की विहीर चौकोनी असते. हे मला या पिक्चरमधनं कळलं. इज इट? चौकोनी असू शकते, असते नाही. ओके. या पिक्चरमधली विहीर चौकोनी आहे, गोल नाहीये. मनीषा कधी-कधी खूप मधुरा वेलणकर सारखी साउंड करते. असं ओके. थोडंसं हाय पिच्ड आवाज. अच्छा. आणि जी दुसरी आहे ती जी डान्सर आहे किंवा हं. सेल्फ एम्प्लॉईड आहे. घाटगे. तिचं नाव घाटगे आहे का? आडनाव. या, आय ओके, थिंक सो. मला आठवत नाही. अँड सॉरी. म्हणजे ती इन रिअल लाईफ इज ऑल्सो हं, स्टेज आर्टिस्ट. हं. ती मला सॉरी खूप प्रिया बेर्डे सारखी बोलतीये असं वाटतं ओके. काही ठिकाणी. या, सो क्वाईट असं असू पॉसिबल. शकतं की यांना काहीतरी असे रेफरन्स पॉइंट्स दिले असतील का कॅरेक्टरला प्रेप करायला वगैरे. या, फॉर शुअर. आणि कसं आहे, आय थिंक सगळ्या नवीनच होत्या ना, किंवा बऱ्यापैकी. गाईज पण म्हणजे एवढं काय खूप काम भरत जाधवनी पण खूप काही काम केलेलं नव्हतं हं, याच्या आधी हं. मूव्हीजमध्ये ॲटलीस्ट. सो आय एम शुअर थोडा तो टेक्निकल विचार केला असेल, की ऑडियन्सला जे माहिती आहे हं. त्याचं सिमिलर काहीतरी दिलं विथ समथिंग न्यू, तर ते पटकन ॲक्सेप्ट करतील हां, त्याला. हां, सो आय एम हां. प्रिटी शुअर करेक्ट, थोडं करेक्ट, करेक्ट. कल्चरल इफेक्ट किंवा तो पॉप कल्चरचा या, इफेक्ट, या, त्यावेळेच्या पॉप या. कल्चरचा इफेक्ट त्याच्यावरती पण झाला असणार, कॅरेक्टर डेव्हलपमेंटवरती. ऑल्सो आय थिंक की हा मूव्ही मे बी असा अर्थ शॅटरिंग वगैरे असं काही करायचं नव्हतं किंवा असं कल्ट क्लासिक काही करायचं नव्हतं. इट जस्ट हॅपेंड टू बी. आणि आय थिंक की त्याचं ओरिजिनल काय म्हणतात इंटेन्शन वॉज टू मेक मनी. ते तर झालंच असेल आय एम Yeah. शुअर. आपण बिझनेस किती केला ते नाही बघितलं ना. नाही केला असणार बट Yeah. मराठी रोमॅन्स इज क्रिंज. आय एम सॉरी. मला जमत नाही. या पिक्चर मधला नकोय. रोमांस क्रिंज होता. द ओनली थिंग आय थिंक आय डिड लाईक और वॉज फन वॉज बिटवीन भरत जाधव अँड Yeah, मिस see. गाडगे. कारण सागर काय? तुझ्या नजरेत एक वीज आहे. दिस इज नॉट दॅम ना. नाही. हे दिस इज नीलम श्रेयस. शिर्के आणि अभिराम भडकमकर. ओके. आय कांट. बट मला भरत जाधव आणि गाडगे मधलं आवडतं कारण वन लाईनर्स. ते दोघं भरत असताना येईन येईन परत. परत. किंवा तो काहीतरी पासबुकचा फॉर्म भरून घेत असतो तेव्हा अंगठा घेतो. अच्छा बरं झालं तुम्ही अंगठ्यासोबत तुम्ही पण आलात. हां. असं हे काहीतरी. अंगठा एक काय बरोबर घेऊन चालतं ते एक हां, बरं ते बरं करता वगैरे. करतं ते. असं ते जी एक्स्ट्रा वाक्य आहेत ना, ती सेम तशीच वाक्य अशोक सराफ ॲज अ सेल्स पर्सन बनवा-बनवीत म्हणत असतो. ट्रू. व्हेरी ट्रू. या. व्हेरी ट्रू. बरे आहेत त्यातले पण. आय डोंट नो आपल्याला वेळ किती किंवा आपल्याला किती मोठा करायचा आहे. बट देन क्लायमॅक्सच्या वेळेस त्याच्या भरत जाधवच्या अंगात सगळी भूतं शिरतात वगैरे आणि वी डोंट वॉन्ट टू स्पॉईल नो. नाही. तुम्ही नक्की बघा. काय होतं, कसं होतं ते नक्कीच बघा. बिकॉज आम्ही कितीही ते इथे एक्सप्लेन केलं तरी तुम्हाला तो एक्सपिरियन्स तुम्ही आत्तापर्यंत बघितला नसेल तर किंवा खूप वर्ष झाली असतील, तर तो एक्सपिरियन्स तुम्हाला परत तेवढाच चांगला मिळणार आहे. सो बेसिक भरतच्या अंगामध्ये बरीच भूतं शिरतात याह! आणि कन्फ्युजन कन्फ्युजन होतं क्रिएट वगैरे. होतं. 3 भूतं इव्हिल आहेत, 1 भूत चांगलं आहे. हं. आणि सगळी माणसं चांगली आहेत. म्हणजे देअर आर नो इव्हिल ह्युमन.
अच्छा तसं. हां. मला वाटलं एक आहे मेल थोडंसं भूत. ह्युमन इव्हिल कॅरेक्टर बट चेंज होतं ते नंतर. बट बघा क्लायमॅक्सला काय होतं. मजा येते, धमाल येते फॉर शुअर. टायटलमध्ये एक फोरशॅडोइंग आहे हं, रामदास पाध्ये हं. आणि ते डायरेक्ट क्लायमॅक्समध्ये कळतं, की रामदास पाध्येंना का थँक्स केलेलं आहे ते. डॉल्ससाठी. येस. या मी पण लिहिलं होतं. येस, डॉल्स आर येस, व्हेरी येस, येस, नाईस आणि येस. अगेन व्हेरी रेमिनिसंट ऑफ झपाटलेला. ॲब्सोल्युटली. हं. पण ते लिटरली क्लायमॅक्स. मी नाव लिहिलं हं. नव्हतं बट आय मेन्शन्ड हं, दॅट. हं, हं. मला 2 गोष्टी अजून म्हणायच्या होत्या, की मूव्ही ॲट द एंड गेट्स व्हेरी प्रियदर्शनी. येस, फॉर शुअर. असं ॲब्सोल्युटली. प्रियदर्शनचे मूव्हीज कुठले-कुठले असतात आता हलचल आणि भागम भाग, दे दनादन, हेराफेरी, हेराफेरी हेराफेरी 2 2 एक्झॅक्टली. तर असे सगळे ग्रुप सीन गोंधळ चालू होतो सगळ्यात शेवटी. याह, सगळे कॅरेक्टर्स एकत्र येतात आणि याह. गोंधळ होतो. बट इट्स डन व्हेरी वेल. म्हणजे हं. मजा आली. नाही, नाही. मी काही चांगलं वाईट नाही म्हणत आहे. मी जस्ट एक ट्रोप असं हं. आयडेंटिफाय केलं. येस. अल्सो थ्रूआउट द मूव्ही असं मला असं वाटतं, की जॉनरा असे काय म्हणतात शिंपडलेत, की आधी कॉमेडी ऑफ एरर्स, मग थ्रिलर, मग हॉरर, मग ड्रामा, मग थोडासा रोमॅन्स असं. सो आय एन्जॉयड दॅट. जसं भेळ वगैरे आपल्याला खायला आवडते, सगळे फ्लेवर्स येतात तसेच मला असं वाटलं आणि आय टोटली एन्जॉयड मसाला या, मूव्ही. या. काही गोष्टी अजून छोट्याशा मला म्हणायच्या होत्या ते म्हणजे जर आपण रेटिंग बाबतीत बोललो, हं. आपण आपली जर रेटिंग स्केल येस. बनवली, तर मला विचारायचं असं होतं, की ह्युमरमध्ये तू किती पॉइंट्स देणार? किंवा एकतर सॉरी मी काही पण चॅनल आहे, सो काही पण रेटिंग असू शकतं, काही पण युनिट्स ऑफ रेटिंग असू हं. शकतं. सो ह्युमरसाठी किती स्कोर, किती रेटिंग? अ, आय थिंक 5 पैकी 4.5 जिलब्या. त्या जिलब्या श्राद्धाच्या का? जिलब्या असतात ना, ते सुरुवातीला वेताळे गुरुजी खात असतो ते जाऊन. ओके. डायलॉगसाठी मी 5 पैकी 4 सूडदुर्गे सूडते. तू हां, सूड. डायलॉगसाठी आय थिंक मी 3.5 देईन. ए का भारी होते. अ, ते वन लाइनर्स सगळे मस्त होते म्हणून ते 3.5 मिळालेत. ते रोमॅन्टिक डायलॉग्स खूप रेंज होते. सो पण तुझ्या नजरेत 20 दे ना. 3.5. ओके, ठीक आहे. कास्टिंग ते झालं ना आपलं. या माझं एक 5. भारी मी एक युनिट बनवलंय कास्टिंगसाठी. कास्टिंग नाही ॲक्चुअली कास्टसाठी, हं. की 5 पैकी 5 रिझर्वेशन्स. जाऊ दे. तुम्हाला कळलं असेल. स्टोरीसाठी किती रेटिंग देणार? 4 युनिट काय? जिलब्या. आय डोंट थिंक मी या मूव्हीसाठी असं वेगवेगळं करतोय. श्राद्धाच्या जिलब्या कॉमन पूर्ण. ओके. मी स्टोरीसाठी 3 देईन बिकॉज मला 3 पार्टीज किंवा 3 गेट टुगेदर्स आउट ऑफ 5 बिकॉज मला असं वाटतं, की तुम्ही 3 पार्ट्यांमध्ये या मूव्ही बाबतीत बोलू शकता. इट्स अ गुड स्टोरी टू नरेट किंवा टॉक अबाउट, डिस्कस व्हॉटएव्हर. म्हणजे 3 नंतर स्वतःलाच बोर होईल त्याच्याबद्दल बोलायला का या, ओके. या म्हणजे बिकॉज तुम्ही प्रत्येक पार्टीमध्ये सेम लोकांशी बोलत नाहीत म्हणजे सांगत नाहीत ना स्टोरी का नाही? बट असं असू शकतं ना, की 3 मध्ये सिमिलर ऑडियन्स असेल, सिमिलर एज ग्रुपची लोकं आहेत आणि 2 मे बी ऑफिस पार्टी असतील. तुम्हाला यू हॅव टू किस ॲस ऑर समथिंग सो हे बोलून चालणार नाही. येस. मेमरी किंवा नॉस्टॅल्जिया. कंप्लीट फुल. या सेम. येस. 1 किलोपैकी 1 किलो. मी 4 आउट ऑफ 5 ड्रीम्स दिलंय. आठवत नाही ॲक्चुअली का दिलंय. मे बी असं की ह्याचं आय डोंट रिमेंबर सॉरी. 4 आउट ऑफ 5 ड्रीम्स. ओके. स्वप्न पडलं तरी हरकत नाही मे बी किंवा असं. काय डळबग त्याचं स्वप्न. त्या बाबाला लगीन हे स्वप्न होतं. म्युझिक. म्युझिक 1. 3 गाणी होती आय गेस का 2 होती? किती होती? नाही आठवत. 2 आठवतायत. तिसरा असेल तर आठवत नाहीये. सो 2. 2 असतील तर 2 पैकी 1, 3 असतील तर 3 पैकी 1. बिकॉज मला एकच गाणं आवडलं. ठीक आहे. टायटल सॉन्ग. मी 3 आउट ऑफ 5 ढिंच्याने ढिंचिक ढिंचिक ओके. दिलंय.
3 out of 5 का? बिकॉज मला कॅची वाटली गाणी. ओके. असं मला ते असं पीटीचे कपडे घालून रात्री दारू पिऊन नाचतात. त्याचं पण song आणि म्हणजे दॅट आय थिंक त्या गाण्यात आणि टायटल सॉन्गमध्ये पण असं वेगवेगळ्या जुन्या मराठी गाण्यांचे असे बिट्स अँड पीसेस त्यांनी असं ओमाज टाइप हम्म, केलेले आहेत. हम्म, हम्म, हम्म. मला असं वाटतं की एखादी रोड ट्रिप सुरू करत असू हम्म. तर ते पहिलं जे बॅचलर्सचं गाणं आहे त्याच्याने सुरू करता येईल की मौज मस्ती आज काय फंडा इट्स फाईन. किंवा असं ओके. मला काय म्हणतात ना असं मला म्हणजे मला वाईट नाही, म्हणजे असं अजिबात नाही आवडलं, मी ऐकणारच नाही हे कधी वगैरे असं नाही, बट ठीक होतं. म्हणजे ते पहिलं गाणं ठीक होतं, बट टायटल वेगळं होतं, काहीतरी मजा आली टायटल. हम्म. पहिलं गाणं असं जेनेरिक होतं. ओके. आय मीन इन माय ओपिनियन. मी असं Yeah. माझ्या प्लेलिस्टमध्ये नाही टाकणार ते, पण Okay. टायटल टाकेन. ठीक आहे ना. कारण त्याच्यात खूप वियर्ड साऊंड आहेत टायटलमध्ये. ते तुझ्या प्लेलिस्ट मध्ये येस. त्यांना जागा आहे का? मला असं असं काहीतरी वाटतं की गाणं ते आहे. मंडेन ऍक्टिव्हिटीज ना थोडं स्पाइस अप करायला चांगलं आहे. फॉर एक्झाम्पल असं कणिक भिजवताना बोर होतं मग असं काय? ते लावलं तर टायटल काहीतरी it adds energy. असं लाटान उलटी करतो. झ्लाटन बाय द वे हिच्या डॉगचं नाव आहे. असं त्याचा पासपोर्ट साईज फोटो. त्याला म्युन्सिपालिटीमध्ये रजिस्टर करायचं होतं ॲज अ पेट की हा आमचा ऑफिशियल पेट आहे. तेव्हा त्याचं असं डॉक्युमेंटेशनसाठी हा फोटो काढला. ओके, कमिंग बॅक टू द मूवी. जर हा मूवी तुला रिमेक करायचा असेल हिंदीत, इंग्लिशमध्ये, तर कसा करणार? करणार का करणार? आणि कोणाला घेणार त्याच्यात? करणार का आणि का करणार मला नाही माहिती याचं उत्तर. बिकॉज माझ्याकडे एवढे पैसे नाही आहेत की मी प्रोड्यूस करेन. तुझं थोडीच म्हणते मग कोणीही करतील, मला नाही माहिती. मी रिकास्टिंग सजेस्ट करू शकतो, कारण मी इंग्लिश मधलं रिकास्टिंग केलेलं आहे. ओके, मी हिंदीतलं गेलं. ओके, ओके. सांग. इंग्लिश मधून सुरुवात करायची. असं एक सांगायचं का सगळं? नाही, एका वेळेस एकच लँग्वेज करू, कारण मग तुझे सपोर्टिंग कास्ट किंवा एव्हरीथिंग नीड्स टू लाईन अप. तर याच्यामध्ये आपण 3 मेल लीड्स, 3 फिमेल लीड्स आणि 4 घोस्ट आणि तांत्रिक आणि महेश एवढेच कॅरेक्टर्स करतो. अजून ऍडिशनल कॅरेक्टर म्हणजे मी तरी तेवढेच केलेत. नाही, मला असं वाटतं की नीना कुलकर्णी वगैरे सेम राहिले तरी चालतील हिंदीमध्ये. इंग्लिशमध्ये पण नीना कुलकर्णी. वाय शुडंट शी वर्क इन हॉलिवूड? नीना मावशी. ओके, चालेल. इंग्लिश मधनं सुरुवात करू. भरत जाधवचं कॅरेक्टर रॉबर्ट डावरी ज्युनियर. येस, कारण तुम्ही जर आयर्न मॅन ठीक आहे, बट तुम्ही जर त्याचा ट्रॉपिक थंडर बघितला असेल, बिकॉज ही इज जस्ट अ मॅन. ही इज एन ओरिजिनली अमेरिकन ॲक्टर who's playing an Australian guy who's playing a black guy from the Vietnam War. सो जर तो त्या एका पिक्चरमध्ये एवढं हे करू शकतो, तर आय एम प्रिटी शुअर भरत जाधवचं कॅरेक्टर वेगवेगळे हे तो करू शकतो असं मला वाटतं. देन श्रेयस तळपदेचं कॅरेक्टर इज लिओनार्डो डिकॅप्रियो, बिकॉज लवर बॉय. या मूवीमध्ये 24-year-old female lead. ते बघू आपण. विल टॉक अबाउट दॅट. बट या लिओनार्डो. अभिराम भडकमकर's कॅरेक्टर जॅक ब्लॅक. जॅक ब्लॅक फनी गाय. ठीक आहे. कॉमेडियन आहे, ऍक्टर पण आहे ऑफकोर्स, बट या जॅक ब्लॅक. सो दॅट ते 3 मेल लीड झाले. फिमेल लीड्स भरत जाधवचं काउंटर पार्ट आहे, जी तिचं नाव कॅरेक्टरचं नाव काय? सौंदर्य जवळकर. सौंदर्य जवळकर. सो भरत जाधवचं कॅरेक्टर इज रॉबर्ट डावरी ज्युनियर. सौंदर्य जवळकर स्कारलेट जॉन्सन. येस. कंट्रोल असं डान्स, बिकॉज आय इमॅजिन की असं इंग्लिशमध्ये ती असं बॅले किंवा
काय ते some sort of वेगसचे stage. शोज असतात, Yeah. लास वेगसचे शोज वगैरे असं Yeah. त्या टाईपचं करेल. Yeah. श्रेयसचं कॅरेक्टर होतं लिओनार्डो. अपोजिट मावशीची मुलगी इज मिला कुनिस. Okay, fair. बिकॉज But she's not 24. यस ठीक आहे म्हणजे 24 year old मिला कुनिस. अभिराम भरकरचं कॅरेक्टर होतं जॅक ब्लॅक. Sorry. opposite. But त्याला ऍक्ट्रेस अबव्ह 25 चालतात ना. हो का? ओके आय थिंक ओके देन मिला कुनिस आत्ताची पण चालेल. अभिराम भडकमकरचं कॅरेक्टर इंग्लिशमध्ये जॅक ब्लॅक. मग त्याचं अपोजिट तांत्रिकची लहान बहीण किंवा डॉटर, वन ऑफ द टू, एमा स्टोन. कारण मी असे खूप रील्स रिसेंटली बघतोय क्रुएलाचे एमा स्टोनचे, आणि त्याच्यामध्ये ती चांगलं केलेलं आहे तिने. असं इव्हिल नाही बट असं सो आय फील लाईक ती ते पण करेल नीट. नाव लेट्स कम टू भूतेश. सो अमेय, बाबा लगीन, जोना हिल. That could also be Jack Black. या बट मी जॅक ब्लॅकला ऑलरेडी कास्ट Yeah, केलंय. yeah. Sorry, Sagar. विजय चव्हाणचा कॅरेक्टर आय वुड से जॉन हॅम. येस What? येस जस्ट बिकॉज सगळ्या बायकांना तो आवडतो म्हणून मला त्याला असं चकाण्या मामाच्या कॅरेक्टर. लेट्स सी इफ ऑल द विमेन सिम्प ओव्हर हिम ऑर नॉट. I think we still will. बघू. आणि दिलीप प्रभावळकरांचं कॅरेक्टर नन अदर दॅन जॅक निकल्सन. Fair. व्हेरी व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड. 100%. Yes. Also, sorry, म्हणजे not इट्स to ओके. contradict. Yes, It's and Anthony Hopkins. Yeah. Okay. But I'm casting English, like Hollywood. Sorry, so Sagar. नाही. जॅक निकल्सनच पाहिजे. मावशी. मला मावशी म्हणलं की एक गोष्ट आठवते. जॅकी श्रॉफ. ओ मला वाटलं मावशी आठवते. मावशीची कॅरेक्टर या ऐसा सब मेरे सामने लाया मत करो, ये कौन लिखता है? ये डायलॉग किसने लिखे है? ये भाषा किसने लिखी है? भाषा नहीं, लँग्वेज. मावशीचं नाव काय पण? दुर्गा मावशी. दुर्गा मावशी इज मेरिल स्ट्रीप. Yeah. बिकॉज आय थिंक शी कॅन डू जस्टिस. Yeah. मावशी ती जर कोल्हापूरची जरी दाखवली तरी ती करेल. I agree. वेताळे गुरुजी, जॉनी डेप. तो आधीचा कोण होता? भरत जाधव कोण करतोय? भरत जाधव, रॉबर्ट डावरी ज्युनियर. आणि हा जॉनी डेप आहे. ओके, ठीक आहे. बिकॉज ते पायरेट्स मधलं कॅरेक्टर इज नॉट टू फार फ्रॉम वेताळे गुरुजीज कॅरेक्टर. आणि महेश इज ड्वेन द रॉक जॉन्सन. बिकॉज ड्वेन द रॉक जॉन्सन. येस. त्या दिवशी कुठल्या तरी ही इंग्लिश मधली होती. त्या दिवशी कुठल्या तरी आपण रील वगैरे असंच बघत होतो. आपण गावठी टीव्हीवरच्या युट्यूबवर सुद्धा रील बघतो. म्हणजे त्याच्यात कोणीतरी कुठल्या तरी बाईनी ब्लॅक टी शर्ट असं टर्टलनेक घातलं आणि एक चेन घातली. तिला पण तू म्हणलं रॉक. या आय मीन क्विंटेसेन्शियल. फक्त ते फॅनी पॅक नव्हतं. ओके, माय टर्न. ओके, काय हिंदी ही नदी. सो 3 हिरो आय वुड से स्ट्रेट अवे कास्ट मडगाव एक्सप्रेसचे 3 जण. ओके, या मेक सेन्स. प्रतीक गांधी इज भरत जाधव. हां. तो मधला इज द नाईस लुकिंग वन. मधला एज इन श्रेयस तळपदे इज द टॉल गाय, थोडासा फेअर आहे. हां, जो काहीतरी युके रिटर्न का असं काहीतरी कॅरेक्टर द्यायचं तो. आणि उरतो तो दिव्येंदू ॲज इन तू प्यार का पंचनामा. प्यार का पंचनामा नाही बघितला. असं आहे, मला दिव्येंदू माहिती आहे फ्रॉम मिर्झापूर. IAS करो जरा, पढाई लिखाई पे ध्यान दो. सो हे 3 ओके. किंवा मला असं वाटतं की हे तर मला सारखंच वाटतं म्हणजे की रणवीर सिंग लिटरली कुठलाही रोल करू शकतो. रणवीर सिंग तिन्ही रोल करतो. नाही, भरत जाधव कुड ऑल्सो बी रणवीर सिंग. ओके.
तिघी पण भूतानमध्ये रणवीर सिंग शिरेल असं. हं. रणवीर सिंग मध्ये भूत नाही शिरणार, तो भूतानमध्ये शिरेल. 3 हिरोईन. सो फॉर भरत जाधव's लव्ह इंटरेस्ट आय वॉज थिंकिंग अमृता पुरी माहितीये का तुला? किंवा आदा शर्मा माहितीये? आदा शर्मा ती केरळा स्टोरीजमध्ये ओके ओके येस किंवा गॉट इट. अमृता पुरी इज कसं होते तो तुला जे माहिती ओके यांना माहिती असेल ना पण. हां, द टॉल गाय फॉर श्रेयस तळपदे अगेन्स्ट हिम कृती सॅनॉन. कांटी म्हणून हां. ओके आणि शी इज लाईक मनीषा एस्क ती ऍक्टिंग करू शकते ओके म्हणजे. आणि तिसरी फॉर दिव्येंदू आय वॉज थिंकिंग नुसरत भरूचा बिकॉज सगळ्या मूवीज मध्ये ते प्यार Okay. का मंजूमध्ये ती नेहमी कार्तिक आर्यनची गर्लफ्रेंड असते. अच्छा सो ओ देवेंद्रला कधी या कास्ट मिळत नाही या म्हणून. अच्छा जस्ट लुकिंग आउट फॉर यू देवेंद्र. मला आवडतो देवेंद्र जर मराठीतली हे बघत असेल पॉडकास्ट या चान्सेस आर त्याचा तो व्हेरी लो. हा इंटरव्ह्यू भारी होता तो कार मध्ये जो इंटरव्ह्यू घेतो ना आणि तो हा सगळ्यांना घेऊन येस येतो, सिद्धार्थ आलंबाय. येस तर त्याच्या एका एपिसोड मध्ये तो आला तो हिंदीतल्या स्लँग बद्दल सांगत की तो दिल्लीचा आहे, त्याला हिंदीची स्लँग कशी डिफरंट वाटते की म्हणजे मुंबईची की मुंबई में ये ना क्या यार इलाय जा नाही रहा नाही है नाही नाही मोर लाईक बेटर देन दॅट. ओ मुंबई में ना बिल्डिंग गिरती है खड़ी नहीं होती, रहती नहीं है, सर बिल्डिंग ये गिरती साकिना का कैसे जाने का. हाँ ये इधर से सीधा जाने का, उधर एक बड़ी बिल्डिंग गिरेगी, उधर से राइट लेने का. एक्झॅक्टली. सो हे हे तिघं आणि या तिघी 3 विलन आहेत ना. सो आय वुड से दिलीप प्रभाकरला वी कॅन कीप या हिम या or if Amrish Puri were alive. I think that. बाब्यासाठी it's चूचा गाय वरुण शर्मा. ओके I know second time म्हणते but I still think he can pull it off. ओके कारकून किंवा कोणतो विजय चव्हाणचं हम्म. कॅरेक्टर त्याच्यासाठी आय हॅव 2 ऑप्शन्स. गजराज राव माहितीये तुला? गजराज राव वॉज द फादर इन बधाई हो. हम्म. येस किंवा पियुष मिश्रा माहितीये तुला? पीयूष मिश्रा इज ऑल्सो ए पोएट लाइक अ राइटर. येस आरंभ है प्रचंड और आई थिंक आयदर ओके ओके. दुर्गा मावशीसाठी नॉट बिकॉज ऑफ द एज और समथिंग. अच्छा ओके सॉरी. दुर्गा मावशीसाठी ऑल्सो हॅव 2 ऑप्शन्स. हम्म. एक इज अगेन मडगाव एक्सप्रेस कनेक्शन कांचन कांचन कोंबडी कोंबडी. ऍक्ट्रेस ओके बिकॉज आय थिंक शी शी कॅन कॅन पुल इट पुल ऑफ इट ऑफ. ऍब्सोल्युटली. काही फार बदलायला हां, नाही लागणार, फक्त correct. कोयता नाही आणायचं. या Yeah. किंवा ओनली बिकॉज शी कॅन पुल इट ऑफ विद्या बालन. या आय थिंक सो या वर्क्स. आणि लक्ष्मीकांत बेर्डे तांत्रिक इज पंकज त्रिपाठी बिकॉज इट्स अ नो ब्रेनर. आणि महेश साठी आय रेडी महेश रेडी गोविंदा. या ओके या 6 Wow. मूवी बघणार तू ज्याच्यात एवढी सगळी लोक आहेत का वेलकम जो नवीन रिलीज होणार आहे तो बघणार? चामडी. चामडी. दोन्ही बघणार मी, हा पण बघेन. या Okay. गुड कास्ट. Okay, cool. तेवढी स्टार कास्ट नाहीये बट ठीक आहे. आय मीन द गाईज हॅव ऑलरेडी प्रूव्हन देमसेल्व्स बट या मे बी नॉट OTT वर नक्कीच बघेन. रणवीर सिंगला घेतलं तर सगळं मग होऊन जातं मॅच. बट 2 कोण आहेत मग बाकीचे? एक रणवीर, भारत इज रणवीर, बाकीचे तेच हां. ठेवणार असं. येस. या शुअर ओके वर्क्स. कूल. मग एक हिंदी मूवी झाला, एक म्हणजे रिमेक झाला, एक इंग्लिश झाला. तुम्हाला कुठला मूवी बघायचा आहे यातला? तुम्ही मराठीतलाच परत परत बघाल का रिमेड झाला तर बघाल का इंग्लिश हॉलिवूडमध्ये पण तुम्हाला हा बघा असं वाटेल? ते हां. मुंबई पुण्याचं हे नाही चाललं एवढं ना. आय थिंक दुसऱ्या Right. भाषेत या जेवढं मराठीत फेमस आहे. काय होतं ते तो दिल्ली मुंबई असं काही होतं का? ऑफकोर्स अजून काय असणार आहे. ओके बट आय मीन भूताची स्टोरी चालू शकते. सो जर नीट केली तर नक्कीच चालेल. असं हो डिरेक्टर वगैरे डिरेक्टर कोण पाहिजे? मला नाही माहिती. इंग्लिशचं एवढे नाही माहिती. जेम्स गन बिकॉज दॅट्स द ओनली वन आय आपण रिमेंबर कालच राइट नाउ. त्याच्याबद्दल बोलत Yeah. होतो ना. आय थिंक
नॉट नोलन, नॉट नोआ बॉम्बाक, नॉट डेव्हिड फिंचर चालेल. डेव्हिड फिंचर चालेल ऍक्च्युली, काय हिंदी बनवायला. नाही. हिंदीसाठी कोण? हिंदीसाठी कोण? आय थिंक अनुराग कश्यप विल बी फन. बट विल ही मेक अ फनी He लाईक, he बिकॉज हा can. हॉरर मूवी आहे बट इट्स अ हॉरर कॉमेडी, सो मग प्रियदर्शन. शुअर ब्रिंग हिम बॅक फॉर Yes. ऑफकोर्स इज गुड ॲट मेकिंग रिमेक्स ना. अजून एक ऑप्शन हां, आहे. काय? राम गोपाल वर्मा. तो सीरियस बनवायला जाईल आणि अरे यार. Sorry. I love Ramu from 90s. ओके, वी हॅव टू ब्रिंग रामू फ्रॉम 90s. सेटिंग कुठे करणार? पण ठीक आहे, मराठीचं सेटिंग कोल्हापुरातलं आहे. हं. इंग्लिश आणि हिंदीचं सेटिंग कुठे करायचं? सेट असं. मला हिंदीचं सुचतंय. UP मध्ये कुठेतरी. ओके. आय वॉज गोइंग, आय टूक अ इझी राऊट हं. हिंदीसाठी बेंगॉल, वेस्ट बेंगॉल. बिकॉज तिथल्या अशा भूतांच्या स्टोरीज वगैरे पण खूप फेमस आहेत. सो आणि इंग्रजी मेन. व्हेरी मेन, स्टीफन या किंग. व्हेरी स्टीफन किंग. मेन किंवा असं कुठेतरी कॅनडामध्ये असं बर्फात, आ. ऑर असं इंग्लंडमध्ये कुठेतरी गावात, या. कंट्री साइड, या. शुअर. स्वीडन. तो एक हा मूवी तू पण बघितलायस ना, आय थिंक द रिच्युअल नावाचा. ओ या येस, असं या काहीतरी. या या ओके. Cool. वन लास्ट थिंग, जर हा मूवी एखाद्याला, आता आपण बरीच आय थिंक कारणं सांगितली की का बघायचा, का फनी आहे, का रिमेक करायचा. वाय नॉट टू वॉच दिस मूवी? जर एखाद्याला नसेल बघायचं किंवा एखाद्याला तुला सांगायचंय की बघू नको बरं का, तर तू काय सांगशील? पछाडलेला Um, मराठी मूवी मी बघू नको बरं का असं म्हणायचं. मी विचारेन त्याला की त्याचं अपेंडिक्स काढलंय का? जर काढलं असेल तर ते अं, काढायला लागण्यासाठी जेवढं असं दुखत होतं आणि पेन होत होतं, तेवढंच कदाचित परत दुखेल हसून. सो जर कोणी ते एक्सपिरियन्स केलं असेल तर अजिबात बघू नये. कारण बिकॉज आय वुडंट वॉन्ट एनीवन टू गो थ्रू दॅट अगेन. ते मी पण लिहिलं होतं, अजून पोट हे दुखेल. कॉपी करते. बट माझ्याकडे अजून एक आन्सरच आहे की जर असं कोणाला तरी सांगायचं असेल की पछाडलेला मूवी बघू नको बरं का, का नको, तर तू इट्स अ व्हेरी इझी प्लॉट किंवा प्लॉय. जर तुला असं लोकांना तेच तेच बोलून बोर करायचं असेल ना, तर तुझ्याकडे नेहमी एक स्टोरी तयार असेल. जर एखाद्या गेट टुगेदर मध्ये, एखाद्या पार्टीमध्ये तू एक ही स्टोरी सांगितली, परत गेट टुगेदर झालं, पार्टी झाली, तू परत सांगितली स्टोरी, आणि काही लोक अशी तुला सारखी भेटतात ज्यांना तुला भेटायचं नाहीये किंवा ते तुला बोर करतात, तर तू परत ही स्टोरी सांगायची. पण असं गेट टुगेदर मध्ये काही लोक ऍक्च्युली असतात ज्या ह्या पिक्चर बद्दल नाही बोलत, पण दरवेळेस भेटतात तेव्हा तीच स्टोरी परत सांगतात. त्यांना सांगता येईल गोष्ट परत. परफेक्ट फॉर दोज पीपल. म्हणजे अवॉइड करणाऱ्यांना किंवा बोर करणाऱ्यांना अवॉइड करायचं असेल की मग ते म्हणतील यार हे सारखे तेच सांगतात, किंवा सेम मिमिक्री करायची जसं भरत जाधव करतो. डोळे बघ. मलक. Cool. I think we're good. काय असं बंद करायचं? I think we're good is good. कसं वाटलं तुम्हाला बघून आजचा एपिसोड? अजून आम्ही कुठले मूवीज बघू तुम्ही रेकमेंड कराल? किंवा आजच्या एपिसोड मधले तुमचे काय नोट्स होते, पॉइंट्स होते मूवी बद्दल जे मी मिस आउट केले, तर ते पण ऐकायला आवडेल. मला आणि सागरला आय थिंक दोघांनी असे युनिक पीओव्हीज वाचायला, ऐकायला नक्कीच आवडेल किंवा आवडतोच. तुमचा फेवरेट डायलॉग कुठला? तुमचा फेवरेट पिवळा ड्रेस कुठला या पिक्चर मधला? तर ते मी आणि माझी आई आम्ही नेहमी एका डायलॉगवर हसतो की तो श्रेयस तळपदे येऊन यांना सांगतो, ए मनीषाच्या काकूनी मला पसंत केलं. लव्ह ट्रायंगल. लव्ह ट्रायंगल. एपिक डायलॉग. क्राईम मास्टर गोगो लेवल डायलॉग. दॅट्स ऑल्सो अ गुड वन टू टॉक अबाउट. पण हिंदी मधले बरेच जण बोलतात, सो आम्ही
हो, खरंय. या मराठीतले आपण कार्यक्रम मराठीच चालू या करायचे का थोडेफार आधी? बघूया. सुरुवात तर मराठीने करूया. आता तर हा बघितलाय. पुढचा कुठला बघूया? पार्ट 1 व्हॉट पार्ट 1? झपाटलेला. अच्छा. मला वाटलं हां. तो फक्त रेनकोटच घालतो. ए टवळे. हां. मी इतका ती यां बाजार बसवी. यांना जरा कमी ऐकू येतंय का? या. आम्ही या पिक्चरवरती पण रिएक्ट करायचं असेल तर या पिक्चरचं नाव तुम्ही खालती लिहा. आणि अजून काही सजेशन्स असतील तर आम्हाला कळवा. हं. 1.5 तास तुम्ही आम्हाला ऐकताय त्याबद्दल सहन धन्यवाद. करताय. येस. असंच बघत राहा. सपोर्ट करत राहा. मराठी क्रिएटर्सना सपोर्ट येस. करा. शिव्या द्यायच्या असतील त्या पण कमेंट्समध्ये द्या. एकदम जमल्यास PG-13 ठेवा हं. कमेंट्समध्ये. हं. जर खूपच वाईट असेल तर मग डिलीट करू आम्ही कमेंट. बट अशी बापरे! इंटरेस्टिंग अशी कुठलीतरी PG-13 पिन तर करू. हां, तर पिन करू. की वाह, वाह! जॅकी श्रॉफ लेव्हल. येस. थँक्स फॉर लिसनिंग टू काही पणचा हा पहिला एपिसोड. आणि आम्ही परत येऊच. काही पण. काही पण. बोलायला, करायला, दाखवायला, डिस्कस करायला. स्पॉन्सर करायचं असेल स्पॉन्सर तरी सांगा. आम्हाला लई पैसे पाहिजेत आम्हाला. आम्हाला खूप पैसे पाहिजेत. पैशाचे खूप भुकेले आहे आम्ही. आता ओके, सॉरी बाय. रात्रीचे 12 वाजलेत. आम्हाला उद्या कामाला जायचंय. बाय.